पाहतोय मॅचला सुरुवात पहिलाच बॉल यावेळेस या ठिकाणी पाहिलं तर थोडासा ते चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय डॉट बॉल आलाय या ठिकाणी पंचांना चॅलेंज केलं जातंय आक्षेप घेतला जातोय पंचांच्या डिसिजनला या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण चेक केलं जाईल टेंक्रिक वाहिनी यांच्या माध्यमातून तोपर्यंत आपण एक यथोचित मान सन्मान देखील संपन्न करत आहोत क्रिकेटवर नितांत प्रेम ठेवणारे असे तुमचे आमचे सर्वांचे लाडके राहुल दादा हडवले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील यथोचित मान सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत भाऊ दादा चौधरी आपल्या शुभ असते राहुल हडवले सर यांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत ऑन फील्ड अंपायर आपला काय डिसिजन असेल तो देऊन टाका फेअर बॉल ओके चला राहुल दादा हडवले यांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत मायेची उबदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण देऊन राहुल दादा हडवले यांचं देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न झाला ऑन साईडला इथे फटका फसला होता मिस्टामिक स्ट्रोक होता परंतु वॅकंड एरिया होती कोणताही मात्र तिथे क्षेत्ररक्षक सज्ज नव्हता परंतु त्यानंतर आलेल्या या 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने प्रारंभ आणि शुभारंभ होताना बॅटिंग करत असताना टीम ओमकार स्पोर्ट्स मानवली या संघाची धावसंख्या दोन्ही आकड्यावर जाऊन पोहोचले आपण या ठिकाणी ड्रॉ ओपन करत आहोत षटक क्रमांक 1 मध्ये आपण ओमकार गोलंदाजाला पाहतोय सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली भावेश आणि त्याच्या सोबतीला आपण पाहिलं तर प्रवीण भरपूर चांगली बॅटिंग सातत्याने या खेळाडूंची पाहायला मिळत असते परंतु आज कशा प्रकारचा खेळ या दोन टीमच्या माध्यमातून पाहायला मिळेल चांगला बॉल सातत्याने वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या प्रयत्नाने यश देखील प्राप्त होताना आपण गोलंदाज ओमकारच्या माध्यमातून पाहतोय आणखीन एक डॉट बॉल आलाय अप्रतिम चेंडू या ठिकाणी फेस केले जातात चांगली लाईन चांगला टप्पा या ठिकाणी शोधला आणि त्या टप्प्यावरती गोलंदाजी करताना आपण ओमकार गोलंदाजाला पाहतोय काय गोलंदाजी करतोय ओहो आडव्या बाटने फोर्स केलाय देवपे संघाचा कॅप्टन किंवा प्रतिनिधी देवपे संघाचा कॅप्टन आपण देखील आपण या ठिकाणी ड्रॉ ओपन करत आहोत 3 संघांना बाय दिली जाईल आणि या 2 संघांच्या दरम्यान एक मॅच खेळवली जाईल याची देखील आपण नोंद घ्या सध्या आपण एक सिंगल ॲडवल धावफलकावरती धावसंख्या जिमात जाऊन पोहोचले 3 या आकड्यावर ओमकार याचं कौतुक करावं लागेल कारण की पीमनच्या षटकामध्ये एक मोठं प्रेशर असतं आणि ते प्रेशर मेंटेन करताना आपण गोलंदाज ओमकारला पाहतोय व्हाईट बॉल एक्स्ट्राची धाव ऑफस्टंपला सोडून जाणार हा बॉल आणि या व्हाईट बॉलच्या साहाय्याने एक्स्ट्राची धाव म्हणजेच धाव कुठने येणं महत्वाचं राहील आणि 30 धाव अंकित होताना टीमच्या खात्यामध्ये 4 धावसंख्या टीमच्या टोटल मध्ये ऍड झाली आहे नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट साठी ओहो ऑन साइडला इथे बोलवलं ऑन द राईट फटका केला डीप मध्ये प्रोटेक्शन लाव द कार्पेट जमिनीला गुदगुल्या कर बॉल ट्रॅव्हल होते परंतु मिड विकेट क्षेत्रामध्ये जाऊन फिल्डाने बॉल अडवला फेकी देखील भरपूर चांगली पाहायला मिळते आणि तोपर्यंत आलेल्या 2 धाबांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 6 या आकड्यावर जाऊन पोहोचले ड्रॉ देखील आपण या ठिकाणी ओपन करत आहोत प्रथम 2 चिठ्ठी आपण या ठिकाणी ओपन करू ती मॅच खेळवली जाईल प्रथम 2 चिठ्ठ्या प्रथम 2 ड्रॉ आपण ओपन करू ती मॅच खेळवली जाईल ओहो बॅक टू द बॉल फटका केला होता मिड ऑनच्या दरम्यान क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी सज्ज आहे एक सिंगल इक्वली जाईल एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 7 या आकड्यावर जाऊन पोहोचले बॅटिंग करत असताना टीमची धावसंख्या एका ओव्हरच्या समाप्तीनंतर ओमकार स्पोर्ट्स मानवली संघाची 7 या आकड्यावर थोडी नाजूक परिस्थिती या मॅच मध्ये पाहतोय कारण की समोर संघ आहे तगडा संघ आहे भरपूर चांगली बॅटिंग भरपूर चांगली बॉलिंग सातत्याने या टीमकडे आपण पाहत असतो डोंगरनावे बी या संघाकडे आणि त्यांच्या समोर मॅच खेळायचे त्यांच्या समोर एक टार्गेट ठेवायचे तर एखादा 60+ टार्गेट सेट करावा लागेल त्या अनुषंगाने आपण ओमकार स्पोर्ट्स मानवली या संघाची परिस्थिती सिच्युएशन जर पाहिली तर थोडी नाजूक अवस्थामध्ये आपण त्यांना पाहतोय षटक क्रमांक 2 मध्ये आता आपण पाहिलं तर आकाश बॉलिंग मार्कवर त्याला मात्र इन्व्हाइट केलं जात आहे
विकेट नाहीये ही देखील सातत्याने मनामध्ये भीती असेल ची मात्र बॅटिंग गोलंदाजी करत असताना टीमवर आदर्श SD11 जय बजरंग डोंगरनावे बी आज संघ ऍक्शन मध्ये त्यांच्या विपक्ष आपण ओमकार स्पोर्ट्स मानवली या संघाला पाहतोय. षटक क्रमांक 1 मध्ये थोडीशी ती ढासळलेली परिस्थिती बॅटिंग करत असताना ओमकार स्पोर्ट्स मानवली या संघाची, परंतु षटक क्रमांक 2 मध्ये ते कमबॅक होईल का? पहिलाच बॉल आकाश खुणेचा, यावेळेस लाऊड अपील केली जाते आणि पंचाने देखील दाद स्वीकार केले. पंचांचं बोट आकाशाकडे, विकेटचा पतंग, पहिला धक्का बसतोय बॅटिंग करत असताना ओमकार स्पोर्ट्स मानवली या संघाला. कंप्लीट झालाय सामना. याच्यानंतरच आहे जगदंबा सासने विरुद्ध विजय संघ. पण विजय संघाला बॅक टू बॅक मॅच नको म्हणून तो मॅच ऍडजस्ट होणारे बांदिवली आणि कोरावळे कॅप्टन बोलवलं. तर या ठिकाणी आपण ड्रॉ देखील ओपन केले आहेत. खऱ्या अर्थाने यानंतरचा सामना आहे विजय संघ त्यांच्या विपक्ष जगदंबा सासने, परंतु विजय संघाला बॅक टू बॅक म्हणजे दुसरा सामना नको, त्याच कारणास्तव आपण नेक्स्ट मॅच खेळवणार आहोत. जय हनुमान बांदिवली त्यांच्या विपक्ष आपण पाहिले तर जय बोले कोरावळे. तर दोन्ही संघाचे कॅप्टन या आपण लगेच या ठिकाणी टॉस देखील संपन्न करत आहोत. आणि शेलारी संघाचा प्रतिनिधी आपण संपर्क साधा मॅनेजमेंट कमिटीशी प्लीज. शेलारी संघाचा प्रतिनिधी किंवा कॅप्टन. आणि नेक्स्ट मॅच सर्व 3 षटकांच्या खेळवल्या जातील याची देखील आपण नोंद घ्या. आकाश चांगली गोलंदाजी, पहिला बॉल बरी ते विकेट प्राप्त केली आहे. भरपूर चांगली कामगिरी सातत्याने या खेळाडूची पाहायला मिळते. यावेळेस उडवलं बॉल, विकेट केलेला क्षेत्ररक्षक 2-2 त्याने चकवा देत बॉल होते फरार. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे आहे तो 4 चौकार. जबरदस्त सरळ बॅटने प्रहार केला. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहतोय जसा स्लॉट मध्ये आला त्याला जबरदस्त ते परफेक्ट टायमिंग केलं, प्रॉपर कनेक्शन दिला आणि बॉलला थेट पाठवून दिला सीमारेषा पलीकडे. 2 क्षेत्ररक्षकाला चकून बॉलला सीमारेषा पलीकडे गेला चौकारासाठी. ऑन साइडला चाबुक शॉट खेचलाय, बॉल ऑफसाइडचा बॉल होता परंतु त्याला लेग साइडला ते ऑन द राईज केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोटेक्शन देखील त्या ठिकाणी सेट आहे आणि 2 धाबा नो डाऊट चित्याच्या चपलाने या ठिकाणी पलून पूर्ण केल्या जातात. आणि 2 धाब्यांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्येची मात्र जाऊन पोहोचले. एका अनुषंगाने 13 धावसंख्येवरती. षटक क्रमांक 2 मध्ये भरपूर चांगली गोलंदाजी, पहिला बॉलवर विकेट या ठिकाणी प्राप्त केली होती. त्यानंतर आत्मविश्वास आणि मनोबल आकाश खुणेचं वाढलं होतं, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक मात्र पाहतोय. इथे पाहिलं तर बॅटची एज घेतले परंतु शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक बीड चेस मोठी असेल आणि शेवटच्या मोमेंटला पाठमोरा करता करता बॉल अडवला जातोय, परंतु चित्त्याच्या चपलाईने 3 धावा गुड रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतात. जीवाच्या आतंकाने या 3 धावा देखील पळून पूर्ण केल्या जातात. चांगली रनिंग म्हणायला हरकत नाहीये. सध्या धावा कुठनं येणं महत्वाचं राहील आणि तीच इथे स्ट्रॅटर्जी आखली आहे बॅटिंग करत असताना टीम ओमकार स्पोर्ट्स मानवली या संघाने. कारण की धावा आता थोडी नाजूक परिस्थिती आहे, धावा येणं महत्वाचं आहे. त्याच अनुषंगाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इथे धावा काढल्या जातात. धावांची धाव केली जाते मॅच मध्ये 2 फलंदाजांच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल लेटम राऊंड द विकेटने ते गोलंदाजी करतोय. इथे टप्पा पडल्यानंतर थोडा अँगल क्रिएट झाला, बॉल थोडासा इथे बाहेरच्या बाजूने बल्लाला बॉल थेट जाऊन दिसतो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय. सध्या आकाश खुणेचं देखील कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी सातत्याने या खेळाडूच्या माध्यमातून अष्टपैलूची कामगिरी आपल्या संघासाठी करत असतो, परंतु आता गोलंदाजी मध्ये देखील तिखट मारा करताना आपण आकाश खुणेला पाहतोय. वाट बॉलिंग ओहो बॅक टू द बॉल, फटका केला, एक्झिक्यूट केला, लुंगाच्या दरम्यान गॅप शोधलाय क्षेत्ररक्षक दूर बनला, त्याच्याकडे मिसअंडरस्टँडिंग झाले आणि 1 धावेचं कन्वर्ट दुसऱ्या धावेमध्ये झालंय. एकीचं दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट झालंय. या चुका तुम्हाला कुठेतरी महागड्या ठरवू शकतात. टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की या प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन महत्वाचं असतं आपल्या गावासाठी, आपल्या टीमसाठी आणि ते काम या मॅच मध्ये थोडं कुठेतरी संतुलन बिघडताना मॅच मध्ये डोंगरनावे संघाचे खेळाडूंना पाहतोय, परंतु तरी देखील भरपूर चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. सध्या आपण पाहिलं तर पाहता 2 ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये धावफलकावरती
धावसंख्याची मात्र जाऊन पोहोचले 18 या आकड्यावर. चांगली गोलंदाजी म्हणायला हरकत नाही. जितकी प्रशासना करावी तितकी कमी आहे, जितकी कौतुक करावं लागेल तितकं कमी पडेल. हा मॅच मध्ये आदर्श 11 जय बजरंग डोंगारनबे बी या संघाचं. जय बजरंग डोंगारनबे बी हा संघ. जर 5 षटकांची मॅच आहे, 5 षटकामध्ये 50 ते 60 प्लस एखादा टार्गेट या ठिकाणी सेट झाला तर मॅच मध्ये फायटिंग टोटल उभारू शकते. म्हणजे ओमकार स्पोर्ट्स मानुली हा संघ. आतापर्यंत तन्मय ज्याच्या बॅटमधनं 3 बॉल 9 धाबांची खेळी आपण पाहिली आहे. त्याच्या सोबतीला साथ देणार चांगली साथ म्हणायला हरकत नाहीये, परंतु संघर्षमय खेळी देखील करतोय. कारण की आतापर्यंत 6 बॉल खेळलाय आणि 6 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 5 धावा त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळत आहेत. आता षटक क्रमांक 3 मध्ये दीपू बॉलिंग मार्कवर आलाय. दीपू गोलंदाजाची चर्चा सातत्याने जी मात्र पाहायला मिळत असते. म्हणजे जय बजरंग डोंगारनबे बी या संघाकडनं भरपूर चर्चेचा विषय मात्र बनलेला असतो. अगदी खोलात बॉल होता. सध्या पाहिलं तर बॅकलिपला थोडं खाली ठेवलं होतं, परंतु त्यानंतर पंचांच्या निर्देशात व्हाईट बॉल आला. एक्स्ट्राची धाव देखील आता टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल आणि व्हाईट बॉलच्या साहाय्याने ते सुरुवात दमदार पाहायला थोडी खराब पाहायला मिळते. जी मात्र गोलंदाजी करणारी टीम म्हणजे दीपूच्या माध्यमातून म्हणायला हरकत नाही. नेक्स्ट बॉल दीपू. ओहो, फुल टास बॉल होता. ड्राईव्ह करायचा प्रयत्न इथे स्क्वेअर कटचा प्रतिम मारा करतोय. क्षेत्ररक्षकाचेच मोठे असेल, परंतु तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जाईल. शेवटच्या मोमेंट पर्यंत बॉलची साथ सोडली नाहीये. चौथ्या धावेचा प्रयत्न हो की नाही, परंतु नाही. या ठिकाणी ते पाहिलं तर 2-3 अशा धावा इथे धावून काढल्यात. ते मात्र 2 फलंदाजाने धावांची धाव इथे करताना पाहतोय. जे मात्र बॅटर आपण पाहिलं तन्मय आणि त्याच्या सोबतीला प्रवीणच्या माध्यमातून कौतुक करावं लागेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी पाहायला मिळते. पाहता आतापर्यंत पाहिलं तर धावफलक आता पुढे सरसवताना देखील पाहतोय. धावसंख्या 22 या आकड्यावर जाऊन पोहोचले. चला, जास्तीचा वेळ खर्च करतायत आपण डोंगारनबे बी हा संघ. तुम्हाला सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. ऑलरेडी तुम्ही आतापर्यंत 3 षटकांसाठी अजूनही 3 षटक देखील कंप्लीट झाले नाहीयेत, तर 13 मिनिटं ऑलरेडी यूज केलेत. तर याची देखील आपण थोडी दक्षता घ्या. डोंगारनबे बी हा संघ तुम्हाला आम्ही सूचना पोहोचवत आहोत. यानंतर सूचना पोहोचवली जाणार नाहीये. दीपूचा इथे षटक क्रमांक 3 मध्ये प्रहार चालू आहे, परंतु बॅटिंग मार्कवर आपण पाहिलं ओमकार स्पोर्ट्स मानुली संघ देखील आता थोडा बलकट अवस्थेमध्ये पाहतोय. 22 लॉस ऑफ 1 विकेट. 22 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. राईटम राऊंड द विकेट. ओहो, यावेळेस ट्रिपल अचित उद्ध्वस्त. यू मिस आय डेफिनेटली हिट. यावेळेस इथे पाहिलं तर दांडी वाकवले आणि त्याच अनुषंगाने महत्वपूर्ण विकेट. मॅचची प्राइज विकेट म्हणायला हरकत नाहीये. आता प्रवीण बॅक टू द डगआउट. शुभ आगमन झाले नुकताच. सन्माननीय आदरणीय कुणाल दादा सासे, तसेच आदरणीय जयदादा घोडे, तसेच आदरणीय सतीश दादा घोडे त्रिमूर्ती, आपणा तिघांना विनंती असेल या मुख्य मंचावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. दत्तकृपा चषक 2026 मध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहतोय दत्तकृपा चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा देखणा 16 मान्यवरांची मांदियाळी देखील भरपूर या स्पर्धेला पाहतोय आणि आयोजकांचं देखील कौतुक करावं लागेल. एक यशस्वी स्पर्धा आपण ही स्पर्धा एन्जॉय करत आहोत दिवस क्रमांक 2 मध्ये. तसेच सन्माननीय आदरणीय रोशनदादा सासे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम. या दादा आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. मुंबई पोलीस मध्ये कार्यरत आहेत रोशनदादा सासे.
ओहो अगदी विचार केला तर लाऊड फील केली जाते आणि पंचांचा देखील बोट आकाशाकडे विकेटचं पतन महत्वपूर्ण विकेट मोठी विकेट आणखीन एक लागते वन मोर बिग विकेट डाऊन आणखीन एक मोठा धक्का बसतोय बॅटिंग करत असताना ओमकार स्पोर्ट्स मानवली या संघाला देखील भरपूर चर्चेत असणारा खेळाडू आहे आणि सध्या त्याचं चोख प्रत्युत्तर देताना मॅच मध्ये जो मात्र आपण दीपूला पाहतोय लागोपाठच्या 2 विकेट विकेट हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट करेल का दत्तकृपा चषक 2026 मध्ये नेक्स्ट बॉल राईट राऊंड द विकेट ओहो ड्राईव्ह करायचा प्रयत्न सरळ बॅट स्टेट डाऊन द ग्राउंड फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता लोंगान मन क्षेत्ररक्षक आकाश कुणियाला बॉल पर्यंत पोहोचला फेकी देखील भरपूर चांगली पाहायला मिळते आणि एकच सिंगल जी मात्र इक्वलली जाईल सध्या आपण पाहिलं तर नक्कीच या मॅच मध्ये थोडंसं ते संकट आले बॅटिंग करत असताना ओमकार स्पोर्ट्स मानवली या संघावर परंतु संकटाचं निराकरण करणं तितकंच महत्त्वाचं राहील एक पार्टनरशिप या मॅच मध्ये बिल्डअप करावी लागेल आणि ती पार्टनरशिप या मॅच मध्ये बिल्डअप होईल का हा देखील मोठा प्रश्न असेल कारण की धावसंख्या आहे ती मात्र 23 लॉस ऑफ 2 विकेट म्हणजे 23 या आकड्यावर आणि या मॅच मध्ये जर आपण पाहिलं सिच्युएशन थोडी खराब आहे नाजूक अवस्था आहे परंतु इथूनही कमबॅक होऊ शकतो कारण की अजूनही काही बॉल शिल्लक असतील ओहो पुन्हा ड्राईव्ह केला समोर बॅक टू द बॉल फटका केला लोंगाच्या दरम्यान गॅप शोधलाय एक तर सिंगल कंप्लीट केली दूरवरनं क्षेत्ररक्षक फिल्डिंग देखील भरपूर चांगली पाहायला मिळते आणि एकापेक्षा अधिक मिळणार नाहीये जितक्या ताकदीचे फटके खेळले जातात तितक्याच वेगाने फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतोय बॉलला गॅदर करतो फेकी देखील भरपूर चांगली पाहायला मिळते आज खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर दत्तकृपा चषकचा हा 16 पाहतोय रजनी क्रिकेट हंगामामध्ये बरोबर दुसऱ्यामध्ये ही स्पर्धा आपण एन्जॉय करत आहोत स्पर्धा मानाची अभिमानाची स्वाभिमानाची नवाबपाडा गावाची नवाबपाडा गावाला पडलेले गोड स्वप्न आणि त्या स्वप्नातून साकारलेली ही स्पर्धा दिवस क्रमांक 2 आणि दिवस क्रमांक 2 मध्ये ही स्पर्धा आपण एन्जॉय करत आहोत भरपूर ऑनलाईन प्रेक्षक देखील आमच्या सोबत जॉईंट आहेत त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम घर बसल्या ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत आणि आज खऱ्या अर्थाने पाहिलं तर फर्स्ट राऊंडचा शेवटचा सामना आपण एन्जॉय करत आहोत एका साईडला ओमकार स्पोर्ट्स मानवली आणि एका साईडला जय बजरंग डोंगराबे बी आज संघ मध्ये आपण खेळताना पाहतोय सध्या दीपू या गोलंदाजाची चर्चा करत होतो पाहता पाहता दीपूच्या देखील षटकाची समाप्ती झाली पाहता पाहता धावफलकावरती धावसंख्या देखील 24 या आकड्यावर जाऊन पोहोचले अजूनही 12 बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल 12 बॉलमध्ये जास्तीत जास्त रन्स घेण्याचा प्रयत्न देखील असेल परंतु जास्तीत रन येतील का हा देखील मोठा प्रश्न असेल प्रश्न भरपूर उपस्थित आहेत प्रश्नाचं उत्तर सोडवण्यासाठी वेळ वाचून मित्रांनो वेळ वाचवा प्लीज सर्वांना विनंती असेल जर पाण्याची आवश्यकता असेल तरच पाणी घेऊन जा
मध्ये बॅटिंग करत असताना ओमकार स्पोर्ट्स मानुली या संघाची 25 लॉस ऑफ 3 विकेट. फुल टॉस बॉल ऑन साइड ला संधी होती चकपा दिलाय जे मात्र फिल्डरला, परंतु मिड विकेट क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील दूरवरनं आला. फिल्डिंग देखील भरपूर चांगली पाहायला मिळते आणि फक्त आणि फक्त 2 धाबा ज्या मात्र धावून पळून पूर्ण केल्यात. 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या थोडी पुढे सरकताना पाहतोय. सध्या आपण या मॅच मध्ये पाहिलं तर थोडं आशेचं किरण आणि आशा मजबूत करणारी बलकट करणारी अजूनही फलंदाजी कोणाच्या बॅटमध्ये पाहायला मिळत नाही, परंतु तन्मयचं कौतुक करावं लागेल, कारण की आतापर्यंत आपल्या संघासाठी एकटा खिंड लढतोय म्हणायला हरकत नाही. 7 बॉल खेळला, 7 बॉल मध्ये 14 धाब्यांची केली. फुलटॉस बॉल यावेळेस बराच काळ हवेमध्ये चेंडू असेल, उंची तर जास्त गाठले अंतर आणि बॅकहँड एरियामध्ये बॉल 3-3 क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत येण्याचा प्रयत्न करत होतं, परंतु प्रयत्न भरपूर चांगले केले होते कॅच पर्यंत पोहोचण्याचा आणि प्रयत्नांना यश इथे प्राप्त झाला नाहीये. त्यानंतर मिस्टेक झाली, त्याचा आणखीन एका धाबेमध्ये रूपांतर होत आहे. सध्या आपण पाहिलं तर मॅच मध्ये थोडंसं इथे कॉन्सन्ट्रेशन हुकताना जे मात्र फिल्डरच्या माध्यमातून पाहतोय. 2च धाबा ज्या मात्र धावून पूर्ण केल्यात. 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या 3 धाबा असतील, माफ करा पंच. ओके, थँक्यू सो मच. 3 धाबा असतील. पाहता पाहता धावफलकावरती धावसंख्या 13 लॉस ऑफ 3 विकेट 30 या आकड्यावर जाऊन पोहोचले धावसंख्या. तर नेक्स्ट मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत इनिंग ब्रेक दरम्यान. ओहो, जास्तीचा सफल झाला होता. इथे लाऊड अपील केली जाते. पंचांवरती प्रेशर या ठिकाणी मेंटेन करताना आपण पाहतोय, परंतु पंच देखील तटस्थ असतील. भरपूर वर्षाचा अनुभव आहे, भरपूर असा अनुभव घेऊन आज दत्तकृपा चषकामध्ये दाखल झाले, त्यांचं देखील कौतुक करायला हरकत नाही. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. तर जय भोळे कोरावळे आणि त्यांच्या विपक्ष आपण पाहिलं तर जय हनुमान बांदिवली संघ. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेच रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. ओहो, यावेळेस इनसाइड एज घेतली आहे, त्यानंतर बॅकवर्ड पॉइंटच्या मधनं बॉल गॅप शोधला होता, परंतु क्षेत्ररक्षक ओहो, घडले काय मैदानामध्ये. चेस मोठी होती परंतु बॉल थांबणार नाही. आउटफील्ड अत्यंत वेगवान आहे, तिचाच पुरेपूर वापर करून बॉल होतोय फरार, सीमा पार. हाय तो नशिबाचा 4 चौकार. अशा पद्धतीने पाहिलं तर पाहता पाहता 4 ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झाला. 4 ओव्हर मध्ये धावफलकावरती धावसंख्येची मतं जाऊन पोहोचले 35 या आकड्यावर. थोडंसं आम्ही या ठिकाणी चेक करत होतो आणि पंच आपण देखील थोडी दक्षता घ्या की एक एक्स्ट्रा प्लेयर आतमध्ये घ्यायचा आहे षटक क्रमांक 5 मध्ये. ऑलरेडी तुम्ही 4 मिनिटांसाठी 23 मिनिटं 4 षटकांसाठी 23 मिनिटं ऑलरेडी खर्च केले. त्याचा अनुषंगाने मित्रांनो 30 सेकंडच्या आतमध्ये एक्स्ट्रा प्लेयर या ठिकाणी घ्यावा लागेल. पाच बॉलिंग मार्कवर मोहित रिबतचा अस्त्र बाहेर काढायचा प्रयत्न, परंतु कनेक्शन नाही. रिबतचा अस्त्र जेव्हा मात्र बाहेर काढायचा प्रयत्न असतो तेव्हा मात्र खूप शेवटपर्यंत इथे बॉलवर नजर ठेवावी लागते, परंतु थोडंसं इथे प्रयत्न फसला. डॉट बॉल आलाय. मोहित ओहो, पंचांनी क्विकली नो बॉल घोषित केलंय. ओव्हर स्टेपच्या माध्यमातून असं म्हटलं तर हरकत नाहीये आणि दुसऱ्या दिवसा या ठिकाणी प्रयत्न केला जातोय. नो बॉल या ठिकाणी नो डाऊट. नो +2 अशा एक्स्ट्राच्या 3 धाबा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील.
सध्या थोडस नशिबाचा दरवाजा मी म्हटलं होतं की कोणत्या क्षणाला उघडू शकतो आणि त्याच अनुषंगाने आता थोडीशी सुवर्ण संधी देखील बनली असेल बॅटिंग करत असताना टीम ओमकार स्पोर्ट्स मानवली या संघासाठी. ओके, या ठिकाणी चेक केलं जाईल, पंचांना चॅलेंज केलं जाते. टीव्ही अंपायरची मदत टेन क्रिक वाहिनी यांच्या माध्यमातून या ठिकाणी चेक केलं जाईल काय घडले काय बिघडले सर्व काही प्रश्नाचे उत्तर सोडवण्यासाठी या ठिकाणी टेन क्रिक वाहिनी या ठिकाणी सज्ज आहे. ओव्हर स्टेपला रिव्ह्यू नाही आहे. पंच ऑन फील्ड ओके, नो बॉल. अर्थात नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. फ्री हिटची संधी आता बनली असेल बॅटिंग करणार टीम साठी. फ्री हिटचा बॉल फुल टास बॉल होता. इथे पहिलं तर इनसाइड आउटचा फटका आहे. एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये खेळण्याचा प्रयत्न, दुसरा प्रयत्न देखील त्या ठिकाणी केला जातोय. फिल्डिंग देखील भरपूर चांगली पाहायला मिळते आणि आपण पाहिलं तर 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या जी मात्र पुढे सरकताना देखील पाहतोय. धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले 40 या आकड्यावर. अजूनही 4 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील. मोहित इथे मोहित करतोय आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. हाफ ट्रॅकर बॉल होता. ऑन साइडला पुल करायचा प्रयत्न. विकेट किपरचं जजमेंट खराब येते. लक फॅक्टर ऑन होत आहे. नशिबाची साथ मिळते आणि आणखीन एक बाईच्या स्वरूपात हा चौकार बसूल होतोय. लक फॅक्टर ऑन. नशिबाचा दरवाजा आता उचकलाय बॅटिंग करत असताना ओमकार स्पोर्ट्स मानवली या संघासाठी. बरेच जर आपण पाहिले तर धावसंख्या 44 या आकड्यावर आहेत. आणखीन जर 10 धाव या काही बॉलवर जमवण्यामध्ये यश प्राप्त झालं तर एक चांगला फायटिंग टोटल या ठिकाणी उभारू शकतो बॅटिंग करत असताना ओमकार स्पोर्ट्स मानवली हा संघ. कारण की जितक्या ताकदीचा संघ आहे जय बजरंग डोंगरनावे बी हा संघ, परंतु तितक्या ताकदीचा संघ आपण ओमकार स्पोर्ट्स मानवली या संघाला देखील पाहत असतो. चांगली गोलंदाजी सातत्याने 2 टीमच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळेलेच, परंतु मॅच मध्ये घडेल काय येणार वेळ या ठिकाणी सांगेल. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक आणि क्लिअर केला जातो झेल सेफली हँडने आणि आणखीन एक मोठी विकेट लागते. मात्र बॅटर तन्मय बॅक टू द डगआउट. आणखीन 2 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील. चला वेल वाचवा वेल. भरपूर वेल आपण या ठिकाणी खर्च करत आहात. जय बजरंग डोंगरनावे बी हा संघ तुम्हाला आम्ही सूचना पोहोचवत आहोत. जास्तीचा वेल खर्च करत आहात आपण. ओहो, फुल टास बॉल होता. इथे पाहिलं तर मिड ऑफ क्षेत्रामध्ये ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता. फिल्डर कडनं मिस्टेक झाली. स्वप्नील दलवी कडनं एक धाबेचं रूपांतर 2 धाबेमध्ये झालं आणि 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या आता पुढे सरकते. आतापर्यंत आपण पाहिले तर टीमच्या टोटल मध्ये धावसंख्याची मतं जाऊन पोहोचले 46 या आकड्यावर. शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक असेल. शेवटच्या बॉलवर एखादा मोठा फटका या मॅच मध्ये येईल का? ओमकार स्पोर्ट्स मानवली या संघासाठी आणि आलाय नो डाऊट डेफिनेटली. बॉलला पाठवून दिले वाईड इश लॉंग ऑन. बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकला थेट षटकार. पाहता पाहता 5 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 5 ओव्हर मध्ये धावफलकावरती धावसंख्याची मात्र जाऊन पोहोचले. बॅटिंग करत असताना ओमकार स्पोर्ट्स मानवली या संघाची 52 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी 30 बॉल आणि 53 धावांचं लक्ष्य जे मात्र समोर ठेवलं जाते.
म्हणजेच जय बजरंग डोंगना बीबी या संघासमोर या ठिकाणी मान्यवर भरपूर उपस्थित आहेत आणि अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आहे. भारतीय परंपरेनुसार प्रत्येक मान्यवरांचं यथोचित मान सन्मान करणं तितकंच महत्त्वाचं असतं. तर सन्माननीय आदरणीय कुणालदादा सासे सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील यथोचित मान सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. तर भाऊदादा चौधरी, आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी कुणालदादा सासे यांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न करायचं आहे. टॉस देखील आपण संपन्न करत आहोत. प्रथमतः आपण टॉस संपन्न करू, त्यानंतर शुभ सन्मान संपन्न करणार आहोत. बांदिवली संघाचा कॅप्टन, चला समीर भोईर ऑल आर्मी किंवा कॅप्टन किंवा प्रतिनिधी या, चला लवकरात लवकर. बांदिवली संघ कॅप्टन, तर आपण या ठिकाणी सन्माननीय आदरणीय कुणालदादा सासे यांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न करत आहोत. तर सन्माननीय भाऊदादा चौधरी, आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय आदरणीय एका गोड व्यक्तिमत्वाचं इथे यथोचित मान सन्मान संपादित करायचं आहे. मायेची उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन सन्माननीय आदरणीय कुणालदादा सासे यांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यांचं देखील मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलं, त्यांचं देखील मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. तसेच क्रिकेटवर नितांत प्रेम ठेवणारे असे तुमचे आमचे सर्वांचे लाडके सन्माननीय जयदादा घुडे यांचं देखील आपण प्रथमतः टॉसकडे वळत आहोत. प्रथमतः टॉस देखील संपन्न करू, त्यानंतर सन्मान या ठिकाणी संपन्न करणार आहोत. कुणालदादा सासे याच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस देखील महत्वपूर्ण मॅचचा टॉस या ठिकाणी संपन्न करत आहोत. एका साईडला जय भोळे कोरावळे, त्यांच्या विपक्ष जय हनुमान बांदिवली संघ. भरपूर चर्चेची मॅच आणि भरपूर चर्चेची स्पर्धा देखील आपण पाहत आहोत. श्री दत्त कृपा चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखणा सोहळा. बांदिवली संघाने प्रथमतः टॉस जिंकला आणि डिसिजन पेंडिंग असेल. तोपर्यंत आपण सत्कार समारंभ या कार्यक्रमाकडे वळूया. क्रिकेटवर नितांत प्रेम ठेवणारे असे तुमचे आमचे सर्वांचे लाडके सन्माननीय जयदादा घुडे यांचा देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. भाऊदादा चौधरी यांच्या शुभ हस्ते आपण जयदादा घुडे यांना सन्मानित करत आहोत. मायेची उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन याचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न झाला आणि त्यांचं देखील मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. तसेच सन्माननीय आदरणीय सतीशदादा घुडे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील यथोचित मान सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. या सर, आपला देखील मान सन्मान या ठिकाणी स्वीकार करा. भाऊदादा चौधरी यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सतीश घुडे यांचा देखील यथोचित मान सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. मायेची उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण देऊन सतीश दादा घुडे यांचं देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न झाला. थँक्यू सो मच. तुमचं देखील मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो. तसेच महाराष्ट्र पोलीस खात्यामध्ये रुजू असणारे सन्माननीय रोशनदादा सासे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील यथोचित मान सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. या सर, आपला देखील मान सन्मान स्वीकार करा. मॅच कंटिन्यू करा पंच. सन्माननीय रोशनदादा सासे यांचा देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. आईची उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन
त्यांचं देखील मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. तसेच सन्माननीय आदरणीय सुजित दादा रसाळ या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील यथोचित मान सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. या सर, आपला देखील मान सन्मान या ठिकाणी स्वीकार करा. सुजित दादा रसाळ. नाही का? ओके, या ठिकाणी मान सन्मान सर्व संपन्न झाला. मान्यवरांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो आणि मॅचला सुरुवात कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. तिथे जोडले जातील आमचे साथी समालोचक मित्र. जयनमान बांदिवलीने नेक्स्ट मॅच मध्ये टॉस जिंकत बॅटिंगला पसंती दिलेली आहे. फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलंय जय बोले स्पोर्ट्स कोरवलेला. दोन्ही टीम रेडी राहा. पहिल्या बॉलवर चौकाराला मिडविकेटला, दुसऱ्या बॉलवर हरेश कडवनं काढली आहे. ओमकारची विकेट. 4ला पहिला धक्का सध्या बसलाय तो आदर्श DS11 जय बजरंग डोंगरनावे बीला. 52चा पाठलाग दुसऱ्या डावात सुरू आहे. 53चा पाठलाग सुरू आहे. सिरीज 52 पहिल्या डावात बनलेले आहेत. बॅटिंगसाठी नवीन बॅटर प्रवीण शेलके दाखल होताना पाहायला मिळत आहेत. शेवटच्या 2 षटकात पहिल्या डावात पूर्वार्धात चांगल्या वेगाने धावा आल्या. खास करून शेवटच्या बॉलवरती जो सिक्सर आला तो या मॅचमध्ये किती इम्पॅक्ट टाकेल ते देखील पाहण्याजोगं असेल. चला रेडी राहा दोन्ही टीम. जन्मान बांदिवली कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला, तर जय भोले स्पोर्ट्स कोरावले कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला. मॅचेसचं शेड्यूल ऑलरेडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलंय. 4ला पहिला धक्का. नवीन बॅटर प्रवीण सध्या खेळतायत स्टॅकर एंडला. 53चा पाठलाग सुरू आहे. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर ओमकारची महत्वाची विकेट काढलेली ती गोलंदाज हरेश कडवनं. बॉल तयार. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस वरती लेग स्टिक उखाडली. फलंदाज बाद. आणखीन एक झटका. तू चल मे आय अशी परिस्थिती. प्रवीण माघारी परत आहेत. आणखीन एका विकेटचं पतन. बॅक टू बॅक दुसरा धक्का. धाबा सध्या स्कोर बोर्डवर. शॉर्ट बॉल बॅकफुटवर गेले. कट केलाय. धाव हवी आहे. लास्ट मुमेंटला थर्डमॅनला बॅकअप आलेला आहे. माघार घेतलेली आहे ते आकाशनं. रिक्स त्यानं घेतली नाही. डॉट बॉल. चांगला दबाव सध्या बनवलाय तो गोलंदाज हरेशनं. 53चा पाठलाग करायचा आहे. जवळजवळ 10.60च्या धावगतीनं 5 षटका त्या धावा बनवायच्यात. पॉवर प्लेची 2 षटकं मात्र आदर्श DS11 जय बजरंग डोंगरनावे बीसाठी निर्णायक असतील. 4 धावा सध्या स्कोर बोर्डवर. 2 विकेट आतापर्यंत गमावलेले आहेत. स्टील 2 टू गो. यावेळेला खोला टाकलाय बॉल. हेलिकॉप्टर स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न तोही फसलेला आहे. आणखीन एक डॉट बॉल. पहिल्याच बॉलवर चौकार आल्यानंतर कमबॅक कसं असतं आणि ते कशा पद्धतीनं करावं याचं मूर्तिमंत उदाहरण सध्या सामन्यात आपण बघत आहोत ते गोलंदाज हरेश कडवकडून. बॅक टू बॅक 2 विकेट. बॅक टू बॅक 2 डॉट. 5 चेंडू दौग्यात 4च धावा धावफलकावर. स्टील 1 टू गो. शफल लावून खेळण्याचा प्रयत्न. बरोबर दोन्ही पायांमधून निघालाय बॉल. ते डेस्टी रक्षकाच्या दिशेनं. बॅक टू बॅक 3rd डॉट बॉल. ओव्हरची झाली सांगता. पहिल्या बॉलवरती त्या 4 धावा आल्या. त्या 4च धावा पहिल्या षटकांती. विजयाचं समीकरण मॅचमध्ये अजूनही 49. 49 धाब्याची आवश्यकता. बॉल बाकी 24. अर्थातच 4 षटकात आता आवश्यकता ती 49 धाब्याची. पहिल्या षटकात दमदार कामगिरी झालेली गोलंदाज हरेश कडूकडून. षटक आता सुरू होते. दुसरं गोलंदाजीसाठी मयूर दाखल होताना पाहायला मिळत आहेत. ओमकार स्पोर्ट्स मानवली म्हटलं तर यंदाच्या हंगामात वीर हुतात्मा हिराजी पाटील चषकाचे महाअंतिम जेतेपद या टीमकडे आहे. तर नुकताच संपन्न झालेली स्पर्धा अर्थातच आम्ही कानोलकर चषक
ही क्रीडा स्पर्धा गाजवली टीम आदर्श DS11 जय बजरंग डोंगरनावे बीनं चांगलं लढत चांगली बॅटल क्रीडा रक्षकांना एन्जॉय करता येईल. मात्र क्रीडा रसिकांना या मॅचमध्ये हवाय संघर्ष, हवाय प्रत्येक धावेसाठी या मॅचमध्ये दोन्ही टीमच्या दरम्यान चांगलं बॅटल आणि ते अपेक्षित आहे. चला वेळ जास्त खर्च होतो हरेश, थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. सेकंड पॉवर प्ले बॉलर तयार होतात मयूर, स्ट्रायकर एंडला आकाश. पहिला बॉल ड्राईव्ह केला समोर, लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित, एक सिंगल बनली आहे, मिसफील्ड. सेकंडसाठी चान्स आकाशनं घेतलाय आणि आता दीपेशची नॉस्ट्रायकर एंडला तितक्याच वेगानं पोहोचलेलं आहे. 2 धावेसोबत आकाश कुने यांचं व्यक्तिगत खातं खुलं होते तर सांघिक धावफलक मात्र पुढे मार्गस्थ होत आहे. ते बॅटिंग करत असताना आदर्श DS11 जय बजरंग डोंगरनावे बी क्रिकेट संघाचं एकंदरीत 2 गड्यांच्या मोबदल्यात 6 ऑन बोर्ड, 6 धावा सध्या स्कोरबोर्डवर. पार्टनरशिप या मॅचमध्ये आता इम्पॉर्टंट असेल, आवश्यक असेल ती भागीदारी. स्विच इट्स अटेम्प्ट, बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर मात्र उपस्थित, गॅप भेदता आली नाही आकाशला. डॉट बॉल, धावफलक सध्या स्थिर, 6 ऑन बोर्ड, 6 धावा सध्या आपण बघत आहोत स्कोरबोर्डवर. 22 बॉल आणि आता विजय करता 47 धावेची आवश्यकता. प्रत्येक बॉलवर मैदानामध्ये हालचालीनं वेग येतोय. मिसटाइम स्ट्रोक पण फिल्डर पासून थोडा दूर सेफली बॉल ग्राउंडिंग झालेला आहे. तोपर्यंत एकच धाव, सिंगल पेक्षा जास्त काही नसेल. सिंगल धावेसोबत एकूण धावसंख्या धावफलकावर अंकित झाली ती 7 ऑन बोर्ड, 7 धावा सध्या स्कोर बोर्डवर. 21 बॉल या मॅच मध्ये आता बाकी आहेत आणि 21 बॉल मध्ये विजय करता 46 धावेची आवश्यकता. 21 चेंडू 46 धावा. चौकारानं खरं तर दुसऱ्या डावाची सुरुवात झाली होती, मात्र तदनंतर कमबॅक होत असताना टीम ओमकार स्पोर्ट्स मानिवलीचा समोर स्ट्रोक ऑफर केला, मिड ऑफला फिल्डर, रनआउटचा चान्स, अंडरआर्म स्टाईलनं थ्रो आलाय, मात्र बॉलरला बॉल गॅदर करता आला नाही. नामी संधी बनली होती दीपेशला धावबाद करण्याची, पण त्या संधीचं सोनं झालं नाही. नशिबाची साथ सध्या दीपेशला मिळत असताना एक रिस्की सिंगल झाली कंप्लीट आणि सिंगल धावेसहित सध्या एकूण धावसंख्या धावफलकावर अंकित झाली ती 8. स्टील 2 टू गो. 4 चेंडू 4 धावा मयूरनं खर्च केलेल्या आहेत. स्विच इटचा अटेम्प्ट, बॉल थोडा खाली राहिला, निघाला यष्टी रक्षकाच्या दिशेनं. जो बाउन्स अपेक्षित होता आकाशला, तो बाउन्स या बॉलवर मिळाला नाही. प्रवाहाच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न तोही फसलेला आहे. आणखीन एक डॉट बॉल. गोलंदाजांनी आता चांगली कंबर या मॅच मध्ये कसलेली आहे, मात्र फलंदाजीमध्ये देखील कमबॅक करावं लागेल. आकाशकडे तो अनुभव आहे, जबाबदारीनं क्रिकेट खेळावं लागेल. ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न, हवं तसं टायमिंग नाही, मिळेल ते एक सिंगल. याचबरोबर सेकंड पॉवर प्लेची होईल सांगता. षटकं संपली 2. पाठलाग 53चा सूर्य 2 षटकात बनल्या गेल्या, त्या माफक धावफलकावरती एकंदरीत 9 धावा आणि त्यासोबत सध्या मैदानावरती एक्झॅक्टली ओव्हर समाप्तीचा इशारा आलाय आणि लगेचच आपण सुरू करतो षटक तिसरा. 18 चेंडू 44 धावा हे समीकरण. 18 बॉल 44. रिक्वायर्ड रन रेट, आस्किंग रन रेट, आवश्यक धावगती आता हळूहळू वाढले. 14.33 धाब्याच्या धावगतीनं या 44 धावा आता 18 चेंडूत बनवाव्या लागतील. क्षमता आहे दीपेशकडे, क्षमता आहे आकाशकडे. बॅटिंग ऑर्डर देखील डीप आहे आदर्श DS11 जय बजरंग डोंगरनावे बी क्रिकेट संघाचं. मात्र प्राप्त परिस्थिती कशा पद्धतीचा परफॉर्मन्स ऑनगोईंग मॅच मध्ये तुमच्या वतीनं होतोय हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. 18 बॉल 44. चला वेळ जास्त जातोय. 2 षटकं बरोबर एक्झॅक्ट 10 मिनिटात टाकलेली आहेत. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी करत आता संघ कर्णधारानं जबाबदारी दिली होती गोलंदाज भावेश्वर. आणखीन एक यंगस्टर गोलंदाज. 2 मॅचेस मध्ये बॉलिंग हवी राहिलेली आपण पाहिलेली आहे. जगदंबा सासने संघाने 41 धावा डिफेंड केल्या. आम्ही देवपेकर देवपेनं 37 धावा यापूर्वी डिफेंड केलेल्या आहेत. मात्र पहिले 2ही सामने हा स्कोरिंग झाले होते. तदनंतर पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना जो सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला आहे. चला थोडं स्पीडअप अपेक्षित, वेळ जास्त जातो हरेश अँड ऑल टीम. 18-44. पहिला बॉल फुल टॉस आणि फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय. आकाश कोनेच्या बॅट मधून आलाय हा सिक्सर. स्कोरले अंपायर सिग्नल बीमर, नो +6 या येत आहेत. एकंदरीत 7 धावा फिक्स.
झेल संपादित जरूर झाला होता, मात्र एक धाव मिळताना दिसेल. सिंगल धावे सहित सध्या स्कोर आपण बघत आहोत. पोहोचल्या पुढे 17 बॉल या मॅच मध्ये बाकी आहेत आणि अजूनही 36 धावेची आवश्यकता. या षटकात पहिल्याच बॉलवर बीमर +6 7 धावा आलेल्या आहेत. फ्रीटवर देखील एक सिंगल आली. चांगल्या वेगानं धावा येतात आणि सातत्यता आता मॅच मध्ये राखावे लागेल आकाश खुणेच्या सोबतीनं दीपेशला. 17 धावा सध्या स्कोर बोर्डवर. फील्ड पोझिशन मध्ये पुन्हा एकदा बदलाव आता करण्यात आलेले आहेत. मिड ऑफचा फिल्डर आता एक्स्ट्रा कव्हरकडे जातोय आणि डीप मधून लॉंग ऑफ आता थोडा स्ट्रेटिश सरकतोय. बॉल तयार. भावेश यावलेला यॉर्कर ऑन साइडला दिशा दिले. एकच धाव सेकंडसाठी संधीच नाही. सिंगल धावेसोबत एकूण धावसंख्या दाफलकावरती अंकित झाली ती 18 ऑन बोर्ड. 16 बॉल आणि 16 बॉल मध्ये विजय करता अजूनही 35. या मॅच मध्ये 35 धावेची आवश्यकता. विजयासाठी प्रयत्न करावे लागतील शेवटच्या बॉल पर्यंत. या मॅच मध्ये आता हिम्मत दाखवावी लागेल आदर्श DS11 जय बजरंग डोंगरगाव बीला. बघा अशा पद्धतीने टाइम वेस्ट जातोय. ऑलरेडी स्टॉपवॉच सुरू आहे. 4 षटकं कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला 20 मिनिटात टाकणं बंधनकारक आहे. 16-35 बॉलर तयार. पुन्हा एकदा भावेश पहिल्या बीमर नंतर झाले कमबॅक. यावेळेला समोर ड्राइव्ह केल्या बॉल लॉफ्टेड हिट लॉंग ऑफला. फिल्डर थोडे दूर आहेत. आउटफील्ड अत्यंत वेगवान ऑन दी अप खेळतायत. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे आकाश यांच्या बॅटमधून येतोय आणखीन एक जबरदस्त दत्त कृपा चषक चौकार. बॉल डीप लॉंग ऑफ सीमारेषा गाठलेली आहे. चौकारासोबत सध्या स्कोर 22-22. विजयाचं समीकरण या मॅच मध्ये इक्वेशन 15 चेंडू अजूनही 31 31 धावेची आवश्यकता. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न बॅट्समनला फॉलो केलेला आहे. ऑफटमच्या फार बाहेर कमिट झाले होते. स्क्वेअर लेग लॉंग लेग झोन टार्गेट करायचं होतं. चेंडू बॅटचा संपर्क घडवता आला नाही आकाशला. चौकारानंतर डॉट बॉल न झाले छोटेखानी वापसी. बॉलच्या मेरिटनुसार खेळणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही धावसंख्येचा पाठलाग करत असता स्ट्रगल तुमच्या टीमचं सुरू असतं. धावा येणं आणि किंबहुना धावफलकाचा तो वेग कायम करणं हे चॅलेंज असतं आणि ते ॲक्सेप्ट करावं लागेल फलंदाज आकाशला. यावेळेला समोर फोर्सिबल हिट लॉंग ऑनला फिल्डर थोडे दूर आहेत. एक टप्पा घेतला उसळला बॉल तसा कोसळलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. याच गोष्टीची तर चर्चा या या षटकात चांगल्या वेगानं धावा येत आहेत. चांगल्या गतीनं धावा येत आहेत. स्विच हिटचा टेप विकेट किपर बीट बॉल मागे निघाला. शॉट थर्डमॅनला बॅकअप आलाय. नोसरा करेनला थ्रो आलाय मात्र तोपर्यंत एक सिंगल धाव विथ हेल्प ऑफ बाईज कंप्लीट झालेली आहे. सिंगल धावेनिशी धावसंख्या दाफलकावरती एकूण अंकित झाले ती 27-27. 12 बॉल आणि आता विजय करता 13.00 धावेची धावगती. आवश्यकता ती 26 धावेची. चला नेक्स्ट मॅच रेडी राहा. जयमान बांदिवली आणि त्याचबरोबर जय बोले स्पोर्ट्स कोरावळे. सत्तावीस धावा दाफलकावरती बनलेल्या आहेत 3 षटकात. आता उर्वरित 2 षटकात 26 धावेची गरज आहे. मागच्या षटकाचा विचार केला तर 2 षटकांती धावा होत्या दाफलकावरती 9 आणि भावेशांची राहिलेली ती खर्चिक कामगिरी महागडी कामगिरी 18 धावा ओव्हर नंबर 3 मध्ये आलेले आहेत. त्याच कारणासह पुन्हा एकदा कमबॅक वापसी या मॅच मध्ये होत असताना आदर्श DS11 जय बजरंग डोंगरगाव बी क्रिकेट संघाची. चला वेळ जास्त जातोय. थोडी घाई अपेक्षित आहे. स्पीडअप अपेक्षित आहे.
सेकंड स्पेल मध्ये मयूर गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. स्ट्रायकर एंडला आकाश. 12-26 चा सामना. पहिलाच बॉल, यॉर्करचा प्रयत्न, सटीक यॉर्कर. फलंदाजाला हात खुले करण्याची संधी दिली नाही. बँग ऑन टार्गेट. पहिल्याच बॉलवर आकाशला मात्र सरप्राईज केलंय. वेगाबरोबर अनुशासन गोलंदाज मयूरकडून. सेकंड स्पेलमध्ये संघ कर्णधारानं का त्याच्यावरती विश्वास दाखवलाय ते सध्या तो पटवून देत असताना 11 बॉल या मॅच मध्ये आता बाकी आहेत आणि विजय करता 26 धाब्याची आवश्यकता. पहिला बॉल परफेक्ट यॉर्कर, डॉट बॉल. कॉन्फिडन्स वाढलाय गोलंदाजाचा. यावलीला मिडल स्टिक उखाडली, दांडी गुल. फलंदाज बाद. आकाश परततोय माघारी. लागलाय आदर्श DS11 जब बजरंग डोंगरनाबे बीला. बिग विकेट डाऊन. सव्वीस धावा आहे समीकरण. दीपेशने आतापर्यंत 5 चेंडूत अवघ्या 2 धाब्याचं योगदान दिलेले आहे. आकाशांच्या बॅटमधून धावा चांगल्या वेगानं जरूर आल्या. 19 धावा बनवत असताना ते माघारी परत आहेत. पवनकडे सध्या स्ट्राईक आहे. 10 बॉल 26 चा सामना. बॉल तयार होतोय मयूर. यावेळेला पहिलाच बॉल ओव्हर द बॉलर हेड. सेफ शॉट लॉंग ऑफला. फिल्डर उपस्थित. 1 धाव. सेकंड साठी चान्स घेतलाय. दीपेश पोहोचलेत नॉन स्ट्रायकर एंडला. थ्रो थोडा लेझी आला, त्याच कारणास्तव 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावेसोबत एकूण धावसंख्या दाफलकर अंकित झाले 29-29. 9 बॉल या मॅच मध्ये बाकी आहेत आणि विजय करता आता 24 धाव्याची गरज. 9 चेंडू 24 धावा हे समीकरण. नऊ चेंडू 24 धावा. गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजीसाठी मयूर. स्ट्रायकर एंडला पवन. शॉर्ट बॉल पूल करण्याचा प्रयत्न, पण बॉल थोडा खाली राहिला. तेच सांगतोय पवन. जो बाउन्स त्याला अपेक्षित होता तो बाउन्स या बॉलवर मिळाला नाही. सरळ पायावरती जाऊन बॉल आदललाय. डॉट बॉल नव्हते. कमबॅक. आणि सध्या या मॅच मध्ये 12-26 समीकरण असताना या षटकात 4 चेंडूत अवघ्या 2 धावा मयूरकडून खर्च झालेल्या आहेत. मागच्या षटकात भावेश मागणे राहिले होते, मात्र वापसी या षटकात गोलंदाज मयूरकडून झालेली आहे. 8 बॉल 24 चा सामना. 8 पैकी 4 बॉल हे आता बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाठवावे लागतील. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल. धाव हवी आहे. विकेट किपर पोहोचतोय. बॅकअप आलंय आणि दीपेशला पॅकअप करावं लागतंय. धावाच्या स्वरूपात दीपेश माघारी. मॅच आता येऊन ठेपली ती 7 बॉल 24 वर रनआउटच्या स्वरूपात. आणखीन एक झटका. सामना सूचना आयोजकांची आलेली आहे. बांदिवली आणि त्याचबरोबर कोरावळे. नवीन बॅटर स्वप्नील दलवी बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. 7 चेंडू 24 धावा हे समीकरण. 29 धावा सध्या स्कोर बोर्डवर बनलेले आहेत. 29 ऑन बोर्ड. 4था धक्का नुकताच लागलाय. 7 बॉल 24. एक मोठा स्ट्रोक सध्या हवा आहे आदर्श DS11 जय बजरंग डोंगरनाबे बी क्रिकेट संघाला. स्वप्नीलकडे ती क्षमता आहे जो सध्या दाखल झालाय स्ट्रायकर एंडला. यावेळेला वेगवान बॉल. 1 धाव मात्र बनलीये. सिंगल धाव आणि याचबरोबर झाली ती ओव्हरची सांगता. षटक समाप्तीची घोषणा. षटक संपली. 4 षटकात बनल्या गेल्या ते एकंदरीत 30 धावा. विजयाचं समीकरण 6 चेंडू आणि आता 23 धाव्याची गरज. 6 चेंडू 23 धावा.
कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम. P1 P2 मध्ये रन्स आल्या नाही, जिकडे धावा व्हायला हव्या होत्या. 9 धावा देत असताना 2 विकेट कॅरी केल्या होत्या. गोलंदाज हरेशनं इम्पॅक्ट टाकला होता. तिसऱ्या षटकात 22 मागणे राहिले. 18 रन त्यांच्या विरोधात आल्या, पण चौथ्या षटकात पुन्हा एकदा मयूरनं कमबॅक केलेलं आहे. आणि आता शेवटच्या षटकात 7 ची आवश्यकता असताना गोलंदाजीसाठी तन्मयवरती विश्वास दाखवलाय तो ओमकार स्पोर्ट्स मालिवली टीमच्या संघ कर्णधारानं. 4 षटकं बरोबर 20 मिनिटात टाकलेली आहेत, मात्र स्पीडअप अपेक्षित आहे. थोडी घाई करा. पहिली रजनी बरोबर काल आपण 2:30 पर्यंत शेड्यूल कव्हर केलं होतं. 12 वाजून 15 मिनिटं आतापर्यंत झालेली आहेत. आज अवकाळी आलेला पाऊस, त्याचबरोबर वाऱ्यानं घातलेला हैदोस, या सगळ्या परिस्थितीतील आव्हानांना चॅलेंज देत मॅनेजमेंट कमिटीनं पुन्हा एकदा दुसऱ्या रजनीमध्ये दत्तकृपा चषकाचा सर्व सेटअप नव्यानं उभारून अफाट मेहनत घेऊन ही स्पर्धा तुम्हा सर्वांच्या भेटीला आणलेली आहे. त्याबद्दल मॅनेजमेंट कमिटीचं आपण कौतुक करूयात. 6-23 पहिलाच बॉल, परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट ब्लॉक होल. हात खुले करण्याची संधी दिली नाही स्वप्नील दलवीला. 5 बॉल आता मॅचमध्ये बाकी आहेत आणि 5 बॉलमध्ये विजय करता 23 धावेची आवश्यकता. 5 बॉल 23 धावा. चौकार षटकार नितांत गरजेचे बनलेले आहेत. यावेळेला पायावर आदळलाय बॉल, शरीराचा वेध घेणारा चेंडू, धाव इथे मिळणार नाही. आणखीन एक डॉट बॉल. 4 चेंडू आता 23 धावेची गरज. 4 बॉल 4 सिक्सर आता गरजेचे बनलेले आहेत. ऑनसाइडला दिशा दिले. स्कोर ऑफ द विकेट बॅकवर्ड स्कोरलेकडे बॉल ट्रॅव्हल होतो. एक सिंगल धाव आणि आता मॅच मध्ये फक्त औपचारिकता शिल्लक. 3 चेंडू बाकी आहेत. विजयासाठी आवश्यकता ती 22 धावेची. पॉवर प्ले मध्ये जिकडे रन्स यायला हव्या होत्या, रन्स आल्या नाही आणि त्याच कारणास्तव सध्या या मॅच मध्ये पाहिलं तर फ्रंट सीटवर टीम ओमकार स्पोर्ट्स मानिवली. आणखीन एक सिंगल, मात्र सिंगल डबलनं काही होणार नाही. विजय आणि आदर्श DS11 जय बजरंग डोंगरगाव हे फार दूरवरचं अंतर आता राहिलेलं आहे. फक्त फॉर्मॅलिटी या मॅच मध्ये बाकी आहे. 2 बॉल 21 ची गरज. चला, फिल्डिंगसाठी रेडी आहे टीम जय बोले स्पोर्ट्स कोरवले. बॅटिंगसाठी रेडी व्हावं लागेल जनमान बांदिवलीला. 2 बॉल 21. यानंतर होणारा जो सामना आहे त्या मॅचची देखील अनाउन्समेंट आम्ही करतोय. आम्ही दिवपे आणि त्यांच्या विरोधात ऑनगोइंग मॅच मधील विनर. यानंतर होणारा जो सामना आहे बांदिवली विरुद्ध कुरावली, सामना कंप्लीट झाल्यानंतर रेडी राहायचे दोन्ही टीम. झेलची संधी आणि अखेर दुसऱ्या प्रयत्नात आता तन्मयनं झेल संपादित केलाय. फलंदाज बाद, स्वप्नीली माघारी. औपचारिकता फक्त आता मॅच मध्ये शिल्लक. शेवटचा एक चेंडू आणि एकाच चेंडूत विजया करता आवश्यकता असेल ती या मॅच मध्ये आता 21 धावेची. बॅटिंग डिपार्टमेंटची हवी तशी कामगिरी या मॅच मध्ये झाली नाही. आकाश खुनेला वगळलं तर एकाही फलंदाजाला विथ द बॅट योगदान देता आलं नाही. 53चा पाठलाग करायचा होता. पहिल्याच बॉलवर चौकार आला होता, मात्र फलंदाजांचा टेंटेटिव्ह अप्रोच आपण पाहिला. डॉट बॉल पर्सेंटेज कमालीची वाढली आणि त्याच कारणास्तव सध्या या सामन्यात एकतर्फी विजयाची नोंद करत असताना आपण बघत आहोत संघ ओमकार स्पोर्ट्स मानिवलीला. शेवटचा बॉल देखील डॉट. सामना संपला, मॅच इज फिनिश. याचबरोबर या महत्वाच्या सामन्यात आता 20 धावेनं दमदार विजय ओमकार स्पोर्ट्स मानिवलीचा परास्त करत असताना आदर्श DS11 जय बजरंग डोंगरगाव बीला वेल प्ले. ओमकार स्पोर्ट्स मानिवली टफ अँड हार्ड लक. आदर्श DS11 जय बजरंग डोंगरगाव बी. चला, हँडशेक करा दोन्ही टीम आणि तदनंतरच हे मैदान तुम्हाला सोडायचंय. सामनावीर पुरस्कार आपण लगेच जाहीर करतोय. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड यानंतर आपण देतोय. ज्यानं 13 चेंडू 19 धावा बनवल्या, 1 षटक टाकलं आणि 1 षटक टाकत असताना ज्यानं 2 धावा देत 1 विकेट कॅरी केली, तन्मय ठरलाय या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच.
विजयाला गवसणी घातलेली आहे. हा सेकंड राऊंडचा सामना आहे, जो एक्स्ट्रा सामना आहे तो यानंतर आपण कव्हर करतोय. ओमकार स्पोर्ट्स मानिवली आणि त्यांच्या विरोधात जगदंबा सासने. टू द ड्रॉ ती माहिती आम्ही दोन्ही टीमपर्यंत ऑलरेडी दिलेलीच आहे. या तन्मय आपण आज सामनावीर पुरस्काराचे हकदार. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तन्मयला आपण देतोय मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड. मान्यवरांचे शुभ असते. यानंतर आणखीन एक लढत आपल्या भेटीला येते. महत्वाच्या मॅचेस आता स्टार्ट होत आहेत. 4च मॅचचं शेड्यूल आता पेंडिंग आहे. ऑलरेडी 12:20 झालेले. 3-3 ओव्हरच्या मॅचेस आहेत. त्याच कारणास्तव 3 षटकं आणि त्यातल्या त्यात 2 षटकं ही 10 मिनिटात टाकणं बंधनकारक आहे. चला, ओपनिंग पेअर दाखल झालेले आहे. फिल्डिंग ही लगेचच सेट करा. ऑफिशियल्स दाखल झालेले आहेत. नेक्स्ट मॅच इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. ओमकार स्पोर्ट्स मानिवली आणि त्याचबरोबर जगदंबा सासने आणि त्यातील विनर हा आम्ही देवबेच्या विरोधात खेळताना दिसेल. सामना सुरू होतोय. जॉईंट होतील कुमारजी बाबरे. थँक्यू. धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच मागील मॅचचा हिरो चला, जास्तीचा वेळ खर्च करू नका. खऱ्या अर्थाने 3 षटकांची मॅच असेल. 3 षटकांमध्ये तब्बल 2 षटकांसाठी 10 मिनिटं आणि 10 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 2 षटकं कव्हर करावे लागतील. अन्यथा तिसऱ्या षटकासाठी 38 सेकंदाच्या आतमध्ये एक्स्ट्रा प्लेयर घ्यावा लागेल, याची देखील नोंद घ्या. षटक क्रमांक 1 मध्ये आपण बॉलिंग मार्क प्रकाश आला पाहतोय. एका साईडला जय भोले कोरावळे त्यांच्या विपक्ष हनुमान बांदुले ह्या संघाला पाहतोय इन ऍक्शन मध्ये. सेकंड राऊंडचा पहिला सामना आपल्या भेटीला येतोय. खऱ्या अर्थाने पाहिले तर मागील मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी जी मात्र पाहायला मिळाली होती. प्रकाश उर्फ भावड्या या गोलंदाजाची अष्टपैलूची कामगिरी आपल्या संघासाठी सातत्याने या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळत असते. ओहो, हा ट्रॅकर बॉल होता ऑन साईडला, ते वलवायचा प्रयत्न केला होता परंतु बॅटाने बॉलचं त्या ठिकाणी कनेक्शन नाही आहे. डॉट बॉल आलाय. भरपूर चांगली कामगिरी आहे. आपण उल्लेख देखील करत होतो की प्रकाश अर्थात भावड्या भरपूर चांगली कामगिरी, अष्टपैलूची कामगिरी आपण उल्लेख जरूर केला. परंतु सध्या आपण पाहिलं तर षटक क्रमांक 1 मध्ये देखील भरपूर चांगली अप्रतिम गोलंदाजी करताना आपण भावड्याला पाहतोय. नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता. इथे स्क्वेअर कटचा अप्रतिम मारा आहे. क्षेत्ररक्षक आहे त्याला चकवा देत बॉल डीप मध्ये फॉरवर्ड केलाय जरूर, परंतु तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील या ठिकाणी केला जाईल. नो डाऊट डेफिनेटली 3 धावा देखील आपण पूर्ण केल्या जातात. आता प्रारंभ आणि शुभारंभ होताना बॅटिंग करत असताना टीमचा आपण पाहतोय त्या 3 धावसंख्येने 3 धावसंख्या टीमच्या टोटल मध्ये ऍड होताना देखील पाहतोय. बॅटिंग करत असताना जय हनुमान बांदुले हा संघ 2 चॅम्पियन संघ आहेत. 2 चॅम्पियन संघांच्या विरुद्ध आता सध्या आपण ही मॅच पाहतोय. भरपूर चांगली मॅच, भरपूर चर्चेची ही मॅच पाहायला मिळेल यात काही शंका नाही आहे. कारण की 2 संघांचा खेळ भरपूर चांगला पाहायला मिळत असतो आणि आज पुन्हा एकदा गाठ पडली आहे. म्हणजेच श्री दत्त कृपा चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटच्या ह्या महासंग्रामामध्ये हो लेग ग्लास करायचा प्रयत्न, पायावरती जाऊन अदलला होता बॉल. लाऊड अपील देखील केली होती. पंचांकडे प्रश्न विचारला होता जरूर, परंतु लेग बायच्या स्वरूपात पंचाने ते एक सिंगल मात्र सांगितले आणि धावफलकावरती ऍड देखील होईल. धावसंख्या सध्याच्या घडीला लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल ऍड होईल. धावसंख्या जाऊन पोहोचले बॅटिंग करत असताना टीमची 4 या धावसंख्येवर बांदिवली संघाची. सध्या आपण पाहिलं समीर भोईर वैभव ही जोडी मैदानामध्ये पाहतोय.
समीर भोईरला शांत ठेवायचं आतापर्यंत काम केलं आहे, परंतु फुल टॉस बॉल दिला आहे आणि लॉंग ऑफ मध्ये एक्झिक्यूट केला, गॅप शोधला होता परंतु हवं तसं कनेक्शन नाहीये. आतापर्यंत पाहिलं तर शांत ठेवायचं काम केलं या मॅच मध्ये समीर भोईरला, परंतु कोणत्या क्षणाला मोठे फटके खेळू शकतो, कारण की भरपूर कालखंड याच्या नावावर देखील मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये या मात्र आपण पाहिलं आहे, ऐकलं देखील आहे. परंतु आज आपल्या गावासाठी या ठिकाणी चांगला खेळ करावा लागेल. ऑन साइडला हाफ ट्रॅकर बॉल पूल अँड सक्सेसफुल, बॉलला थेट पाठवून दिला डीप स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या पलीकडे समीर भोईरच्या बॅटमधून आला 4 चौकार. पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. एका ओव्हरमध्ये धावफलकावरती धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले फक्त आणि फक्त 10 या आकड्यावर. चला वेल वाचवा, वेल वाचवणं महत्वाचं राहील. जास्तीची टीम मीटिंग घेऊ नका, सातत्याने सूचना देखील द्यायला लावू नका. जय बोले कोरावळे संघ, कारण की रचनी क्रिकेट फॉर्मॅटमध्ये आपण ही स्पर्धा कव्हर करत आहोत. त्याच अनुषंगाने मित्रांनो वेल वाचवणं तितकंच महत्वाचं राहील. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नेक्स्ट मॅचचा टॉस देखील आपण इनिंग ब्रेक दरम्यान करणार आहोत, याची देखील आपण दक्षता घ्या. यानंतरचा मॅच ओमकार स्पोर्ट्स मानवली आणि त्यांच्या विपक्ष आपण पाहिलं तर जगदंब सासने, आणि दोन्ही संघाचे कॅप्टन रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. इनिंग ब्रेक दरम्यान आपण टॉस देखील संपन्न करणार आहोत, याची देखील नोंद घ्या. षटक क्रमांक 2 सागर शिंगोळे बॉलिंग मार्कवर आलाय. सध्या आपण पाहिलं तर भरपूर चांगली गोलंदाजी पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळाली होती सागर शिंगोळेची. फुल टॉस बॉल ऑन साइड आहे, ते पंचाचा क्विकली सिग्नल नो चाला. वेस्ट ऑफ हाईट साठी हाईट फॅक्टर सध्या पाहायला मिळतोय. थोडा खराब चेंडू आणि स्वतः मान्य देखील केलंय, ठाऊक आहे जास्त हाईट फॅक्टर आहे, त्याच्या अनुषंगाने ते नो बॉल पंचाने देखील घोषित केले. फ्री हिटचा बॉल देखील असेल, संधी जी मात्र निर्माण झाली असेल. पुन्हा आता फुल टॉस बॉल, लोवर फुल टॉस बॉल टाकले जातात, डीप फॉरवर्ड केले जातात बॉल. तोपर्यंत एक सिंगल या ठिकाणी पाहिलं तर एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या जी मात्र पुढे सरकताना पाहतोय, धावसंख्या 14 या आकड्यावर. सध्या आपण पाहिलं तर 3 षटकांची मॅच आहे. 3 षटकामध्ये एक मोठा टार्गेट सेट करायचा आहे, माइंड सेट केले, मनामध्ये मनोबल आणि आत्मविश्वास वाढवले बॅटिंग करत असताना टीमने. परंतु ओमकार आणि आपण समीर भोईर आणि वैभवची चर्चा केली तर आजच्या दिवसामध्ये देखील मागील मॅच मध्ये समीर भोईरने मानतो मॅचचा मानकरी जो मदत झाला होता, आणि त्याच अनुषंगाने या मॅच मध्ये देखील भरपूर अपेक्षा असतील मात्र संघाकडनं. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला पूल अँड सक्सेसफुल, समीर भोईर च्या अगेन्स्ट टाकलेला शॉट बॉल आणि त्यावर केला प्रहार. बॉल गेलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकलाय भव्य षटकार. षटकार आलाय, षटकार आणि धावसंख्या जी मात्र पुढे सरकताना पाहतोय, धावसंख्या जाऊन पोहोचली 20 या आकड्यावर. चला जास्तीची टीम मीटिंग नको, कोरावळे संघ विनंती असेल सातत्याने सूचना देखील द्यायला लावू नका. आता सध्या आपण पाहतोय धावसंख्या 20 या आकड्यावर चांगल्या स्थितीमध्ये बॅटिंग करत असताना टीमची धावसंख्या पाहतोय. जय हनुमान बांदिवली संघ एका साईडला, त्यांच्या विपक्ष आपण पाहतोय खऱ्या अर्थाने जय भोले कोरावळे संघ. काय मॅच रंगेल या मॅच मध्ये, खऱ्या अर्थाने येणारी वेळ या ठिकाणी सांगून जाईल. सागर शिंगोलेवर देखील आक्रमण चढवले जातात. ऑन साइडला पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल आणि नो डाऊट ओ हो यावेळेस घडलंय काय, दुसऱ्या धावेच्या मोहामध्ये अडकला जातोय बॅटर वैभव. वैभवला आता मैदान सोडास भाग पडले. वैभव बॅक टू द डगआउट.
जी साथ सोडली म्हणायला हरकत नाही. टीमची देखील आपल्या साथ सोडले, परंतु आता न्यू बाटन मैदानामध्ये एंटर झालाय सूरज. याला मात्र आता चांगली साथ द्यावी लागेल समीर भोईरचे, कारण की भरपूर चांगली बॅटिंग आणि भरपूर चर्चेचा खेळाडू आहे मैदानामध्ये. आणि त्याच अनुषंगाने ते पाहिलं तर आता चांगली साथ द्यावी लागेल सूरज या बॅटरला, समीर भोईरला. ओहो, यावेळेस चांगला बॉल, थोडासा इथे अँगल क्रिएट केलाय आणि विकेट किपरचं बॅकअप जजमेंट थोडं खराब पाहायला मिळत आहे. परंतु त्यानंतर बॅकअप साठी शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅचचा क्षेत्ररक्षक देखील उपस्थित होता आणि डॉट बॉल आलाय. डॉट बॉलच्या सहाय्याने धावफलक आहे त्या आकड्यावर स्थिर आहे. सध्याच्या घडीला आपण धावसंख्या पाहिली तर 21 या आकड्यावर बॅटिंग करत असताना टीम म्हणजेच जय हनुमान बांदिवली या संघाची धावसंख्या आपण पाहतोय. चला बेल बसवा बेल, सागर शिंगोळे सर. नेक्स्ट बॉल, हाफ ट्रॅकर होता, पुल करायचा प्रयत्न ऑन साईडला बॉलर डीप मध्ये फॉरवर्ड केलं. डीप मध्ये प्रोटेक्शन देखील सेट आहे त्या ठिकाणी आणि एका सिंगलला क्षमता इक्वली जाईल, एकापेक्षा अधिक मिळणार नाही. एका धावेने धावसंख्या सध्याच्या घडीला पुढे सरकताना देखील पाहतोय. डबल 2 म्हणजे 22 धावसंख्या टीमच्या टोटल मध्ये ऍड झाली आहे. अजूनही मात्र या ठिकाणी पाहिले तर एक बॉल शिल्लक असेल. शेवटचा बॉल, स्टीलमन टू गो, सागर शिंगोळे बॉलिंग मार्कवर. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय. राईट टर्म राऊंड द विकेट. यावेळेस ऑफस्टर्मला सोडून जाणारा बॉल आणि व्हाईट बॉलला एक्स्ट्राची धाव देखील टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. आणि या धावफलकावरती धावसंख्या सध्याच्याकडे चांगल्या स्थितीमध्ये, चांगल्या सिच्युएशन मध्ये देखील आपण पाहतोय जय हनुमान बांदिवली या संघाची, कारण की 3 षटकांची मॅच आहे. 3 षटकामध्ये एखादा 35 ते 40 प्लस एखादा टार्गेट सेट झाला त्या मॅच मध्ये नक्कीच जड जाऊ शकतो जय भोळे कोरावले या संघाला. व्हाईट बॉल लागोपाठचा दुसरा व्हाईट बॉल या मॅच मध्ये पाहतोय. षटक क्रमांक 2 मध्ये म्हणजेच सागर शिंगोळेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. चला बेल वाजवा, शिबरचा बॉल. हो, यावेळेस स्टेट डाऊन द ग्राउंड फटका खेळायचा प्रयत्न, बॅक टू द बॉल खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक दूरवर डिरेक्ट लेट करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस तिथे पाहिलं तर 2 धावा ज्या मात्र इक्वलला केल्या. 2 धाब्यांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या सध्याच्या घडीला जी मात्र जाऊन पोहोचली आहे 26-26 या आकड्यावर. अजूनही मात्र एक ओव्हरचा खेळ या ठिकाणी शिल्लक असे, कारण की 3 षटकांची मॅच आहे. 3 षटकामध्ये या ठिकाणी मोठा टार्गेट सेट करण्याचा मानस आणि धाडस केलं आहे. परंतु आता सध्या आपण या मॅच मध्ये पाहिलं तर जय भोळे कोरावले संघाची सिच्युएशन थोडी खराब पाहायला मिळते, नाजूक अवस्थामध्ये आहे. मीटिंग नको जास्तीची सर्वांना विनंती असेल, जय भोळे कोरावले संघ विनंती करतो की जास्तीची टीम मीटिंग घेऊ नका. अजून एक षटक या ठिकाणी शिल्लक असेल. चला विनंती असेल, जास्तीची टीम मीटिंग घेऊ नका आणि वारंवार जवळ देखील येऊ नका, सर्वांना विनंती असेल, कारण की वेळ वाचवणं आपल्यासाठी महत्त्वाचं राहील. वेळ वाचवणं तितकंच महत्त्वाचं राहील, याची देखील आपण नोंद घ्या. सध्या षटक क्रमांक 3 आकाश बॉलिंग मार्कवर. मागील मॅच मध्ये देखील भरपूर चांगली कामगिरी आकाशच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती, परंतु आता मात्र कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळेल. चला बेल वाचवा आकाश. 26-26 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आतापर्यंत आपण पाहिलं तर 9 बॉल मध्ये 17 धाब्यांची खेळी समीर भोईरच्या बॅट मध्ये पाहायला मिळाली आहे आणि त्याला चांगली साथ देताना आपण सूरजला पाहतो. आतापर्यंत 1 बॉल केला, 1 बॉल मध्ये खऱ्या अर्थाने 2 धावा त्याच्या बॅट मध्ये देखील पाहायला मिळत आहेत. 13.00च्या सरासरीने ही धावगती मेंटेन करताना आपण बांदिवली या संघाला पाहतोय. मित्रांनो, जय भोळे कोरावले संघ शेवटची सूचना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत. जास्तीची टीम मीटिंग आणि अधिकचा वेळ खर्च करता ऑन साइडला इथे बॉलला डीप मध्ये फॉरवर्ड केलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये खराब फिल्डिंग होते आणि त्याचं रूपांतर 4 धाब्यांमध्ये होत आहे. हा येतोय नशिबाचा चौकार. खरं तर इथे मिस्टेक झाली, मिसअंडरस्टँडिंग झाली आणि तिचं रूपांतर 4 धाब्यांमध्ये होताना खऱ्या अर्थाने या चुका तुम्हाला कुठेतरी महागड्या ठरू शकतात. टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की प्रत्येक फिल्डरचा एफर्ट भरपूर चांगलं असतं आणि चांगलं द्यावं देखील लागतं, परंतु आता चुकी झाले, परंतु चुकीला माफी नाहीये आणि त्याचं धावांचं रूपांतर 4 धावेमध्ये होताना देखील पाहतोय. धावसंख्या फ्लाईट करण्याचा प्रयत्न, धावसंख्या सध्याच्याकडे जाऊन पोहोचले आहे. 13 लॉस अपॉन विकेट, 30 या आकड्यावर. एक्स बॉल आकाश.
हो आणखीन एक विकेट करायचा प्रयत्न टॉप एज घेतले परंतु क्षेत्ररक्षक आहे एक्स्ट्रा कव्हर झोन मधनं दूर मधनं आला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल आणि सध्याच्या कडीला चेक केलं जाईल. प्रॉफिम प्रीज मध्ये बॅटर सेफली पोहोचलाय की नाही हा देखील मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला असेल. टेंक्रिक वाईन यांच्या माध्यमातून या ठिकाणी चेक केलं जाईल. तिसऱ्या पंच देखील आमच्या सोबत जॉईंट असतील. खऱ्या अर्थाने टेंक्रिक वाहिनी सोबत आणखीन ऑनलाईन प्रेक्षक आमच्या सोबत भरपूर जॉईंट आहेत. अजूनही या स्पर्धेचा मातचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. सध्या आपण पाहिलं तर नक्कीच या ठिकाणी चेक केलं जाते काय घडलंय काय बिघडलंय. येणारी वेळ येणारे सर्व प्रश्न टेंक्रिक वाहिनी आमची सोडवेलच आणि तिसरे पंच देखील योग्य ते डिसिजन देतील यात काही शंका नाही. OUT आउट. ओहो महत्वपूर्ण विकेट या मॅच मध्ये मॅच प्राइज विकेट म्हणायला हरकत नाही. समीर भोईर बॅक टू द डगआउट. दुसऱ्या धाब्याची आवश्यकता होती का हा देखील आता मोठा प्रश्न निर्माण झाला असेल. परंतु इथे पाहिलं तर खऱ्या अर्थाने स्ट्राईकवर आणायचं होतं समीर भोईरला परंतु त्यानंतर तो प्रयत्न फसला जातो आणि समीर भोईरला आता मैदान सोडण्यास भाग पडलाय. सध्या धावफलकावरती धावसंख्या जी मतं जाऊन पोहोचले 31-31 या आकड्यावर. षटक क्रमांक 3 मध्ये आकाश याचं देखील कौतुक करावा लागेल. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. अक्काचा हा बॉल स्टेट डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय. लोंगॉन मध्ये बॉलला ट्रॅव्हल केला फटका परफेक्ट होता आणि बॉलला थेट पाठवून दिलाय सीमा पार. हा तो एक टप्पा घेत मुस्तंडी मारून बॉल होते फराज चौकारासाठी. संख्या सध्याच्या घडीला वेगाने फ्लाइट होते. धावसंख्या 35 लॉस ऑफ 1 विकेट 2 विकेटच्या मोबदल्यात माफ करा. धावसंख्या जी मध्ये जाऊन पोहोचले 35 या धावसंख्येवरती. अजूनही 3 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील. आकाश बॉलिंग मार्कवर आहे. ओहो चेंडा पेस गतीमध्ये परिवर्तन करताना पाहिलं. त्यानंतर स्क्वेअर कटचा मात्र अप्रतिम मारा करायचा प्रयत्न केला होता परंतु त्यानंतर क्षेत्ररक्षक देखील आला. बॉल पर्यंत पोहोचला. एक सिंगल त्या ठिकाणी इक्वली जाईल. एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या पुढे सरकण्याचं काम आता करते म्हणायला हरकत नाही. 36 धावसंख्या टीमच्या टोटल मध्ये. अजूनही 2 बॉल शिल्लक असते. स्टील टू गो. चांगली गोलंदाजी चांगलं कमबॅक म्हणायला हरकत नाही. सध्या अडचण आता निर्माण झाली फिल्डिंग करत असताना टीम जयबोली कोरावले या संघाकडनं. परंतु मागचा विचार केला जयबोली कोरावले या संघाचा विचार केला तर नक्कीच जितक्या ताकदीची फलंदाजी बांधवली या संघाकडे आहे तितक्याच ताकदीची फलंदाजी ची मात्र सातत्याने जयबोली कोरावले या संघाकडे देखील पाहायला मिळते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. ओहो तिसऱ्या धावेच्या मोहामध्ये अडकला जातो बॅटर. आणखीन एक बॉल या ठिकाणी शिल्लक असेल. नेक्स्ट मॅच टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. जय जगदंब सासने त्यांच्या विपक्ष ओमकार स्पोर्ट्स मानवली दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या. ओमकार स्पोर्ट्स मानवली संघाचा कॅप्टन आणि जगदंब सासने संघाचा कॅप्टन आपण या. जगदंब सासने संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे तर ओमकार स्पोर्ट्स मानवली हा देखील या ठिकाणी उपस्थित आहे. आपण टॉस देखील या ठिकाणी संपन्न करत आहोत. सन्माननीय भावेश दादा घुडे यांच्या शुभ हस्ते आपण हा
पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी संपन्न करत आहोत. महत्वपूर्ण मॅच आहे पुढील. नेक्स्ट बॉल, शेवटचा बॉल. ओहो, ऑन साइडला बॉल पाहायचा होता. शॉर्ट बॉल होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा ते अग्रेसिव्ह झाला बॉल आणि बॉल थेट जाऊन विसरतो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय. पाहता पाहता इथे पाहिलं तर 3 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 3 ओव्हरमध्ये धावफलकावरती धावसंख्याची मतं जाऊन पोहोचते 38. 38 या आकड्यावर जिंकण्यासाठी 39 धाब्यांची आवश्यकता असेल. ओमकार स्पोर्ट्स मानवली या संघाने या ठिकाणी टॉस जिंकलाय. प्रथमतः बॅटिंग ऑस्ट्रेलियन स्टाईलने इथे बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे आणि इन्व्हाइट केले जगदंब सासने या संघाला फिल्डिंगसाठी. आपण देखील रेडी राहायचं आहे. जगदंब सासने आपली स्क्वॉड घेऊन यानंतर लगेचच मॅच संपल्यानंतर आपण मैदानामध्ये एंटर व्हायचं आहे. याची देखील आपण दक्षता घ्या. सेट करा आणि सलामीचे बॅटर मैदानामध्ये लगेचच एंटर करा. लगेचच पाठवून द्या प्लीज, विनंती असेल. चला मित्रांनो, वेळ जास्तीचा खर्च करतायत आपण. जय बोळे कोरावळे संघ. चला मित्रांनो, विनंती असेल आपले सलामीचे बॅटर मैदानामध्ये एंटर करा प्लीज. तर खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर खेळाच्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना मात्र मांदिवली संघाने 38 धावा टीमच्या स्कोर कार्डवर सोडल्या गेल्यात. 39 धावांचं लक्ष्य जे मात्र समोर ठेवलं गेलंय. आता जय भोळे कोरावळे या संघासमोर काय घडेल मॅच मध्ये. 18 बॉल 39 धावांचं लक्ष्य मॅच मध्ये घडेल काय. प्रत्येक बॉलवर अटॅक चढवावा लागेल. त्याच अनुषंगाने या ठिकाणी 2 आक्रमकता धारण करणारे जय भोळे कोरावळे संघाचे बॅटर मैदानामध्ये एंटर झाले. थोडी स्टार्टरची वेगळी असताना पाहतोय, कारण की मागील मॅचचा विचार केला. मागील मॅच मध्ये खऱ्या अर्थाने सागर शिंगोळे बॅटिंगसाठी लवकर दाखल झाला नव्हता, परंतु या मॅच मध्ये मोठा असा टार्गेट आहे. मोठ्या टार्गेटला चेस करण्यासाठी आता मात्र त्याला 5 रन दिलं गेलंय. चला वेल वाचवा, वेल जास्तीचा खर्च करू नका. वैभव वाली मार्क षटक क्रमांक 1 मध्ये सागर आणि खऱ्या अर्थाने पाहिलं तर प्रकाश ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. जय भोळे कोरावळे संघाची मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल, ड्राईव्ह करायचा प्रयत्न. यावेळेस लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. इथे चाबूक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु एक सिंगल तोपर्यंत इकबळली जाईल. प्रारंभ आणि शुभारंभ होताना बॅटिंग करण्यासाठी टीम जय भोळे कोरावळे या संघाचं 1 धावेने झालंय. सध्या खऱ्या अर्थाने आपण विचार करता ठाऊक आहे थोडंसं अवघड असं आव्हान आहे, परंतु अवघडाच्या आव्हानाला या ठिकाणी सामोरं जाण्यासाठी
सागर शिंगोलेची निवड ओपनिंग साठी आता दाखल केली आहे, परंतु या मॅच मध्ये घडेल काय? शॉर्ट बॉल ऑन साइडला येते फाईन लेग क्षेत्रामध्ये आणि अगदी लॉंग लॉकच्या मध्ये बॉलला ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या अनुषंगाने ते परत एक सिंगल ची मात्र इकबडली जाईल, घेतली जाईल. 2 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. सध्या आपण पाहिलं तर वैभव षटक क्रमांक 1 मध्ये थोडं शांत ठेवायचं काम करेल की आतापर्यंत 2 बॉल खेळलाय, 2 बॉल फेस केले, 2 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 2 धावा या ठिकाणी खर्च करताना पाहिल्या. ओहो अडबा पाटणे या ठिकाणी जसा स्लॉट मध्ये आलाय त्याला थेट पाठवून दिलंय की नाही हा देखील मोठा प्रश्न निर्माण झाला होता. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक पकडला जाईल आणि संपलाय भावड्याचा खेळ. प्रॉपर इतका कनेक्शन नव्हतं, फटका फसला होता, मिसटायमिंग स्ट्रोक देखील होता आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी भावड्याला देखील आता मैदान सोडण्यास भाग पडलाय. आता न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय. टीडी अर्थात तुकाराम धुमाल सध्या मैदानामध्ये एंटर झालाय. अपेक्षा भरपूर असतील, आता थोडी नाजूक परिस्थिती देखील जय भोळे कोरावळे या संघाची पाहतोय, परंतु आक्रमकता सातत्याने प्रत्येक बॅटरकडे आपण जे मात्र जय भोळे कोरावळे संघाकडेच्या बॅटरकडे पाहत असतो. आता टीडी अर्थात तुकाराम धुमाल मैदानामध्ये एंटर झालाय आणि तुकाराम धुमाल कडनं देखील भरपूर अपेक्षा मॅच मध्ये असतील, परंतु आता आपल्या संघासाठी एकटा खिंड लढेल का सागर शिंगोळे आणि त्याला चांगली साथ देईल का तो मात्र तुकाराम धुमाल हे देखील पाहणं गरजेचं राहील. संकट मोर्चाची कामगिरी आपल्या संघासाठी या 2 खेळाडूंना करावी लागेल. चांगली पार्टनरशिप बिल्डअप करून या मॅचला फिनिशिंग टच द्यावा लागेल. ओहो हुक करायचा प्रयत्न होता, चांगला बॉल टप्पा आणि लाईन अप्रतिम शोध लेतात. टप्प्यावरती ते गोलंदाजी करताना देखील आपण गोलंदाज वैभवला पाहतोय. सध्याच्या घडीला आपण पाहिलं वैभव याला षटक क्रमांक 1 मध्ये का पाचारण दिलं जात आहे, सातत्याने बांधवली संघाकडनं याचं चोख प्रत्युत्तर देताना आपण सध्या वैभवच्या माध्यमातून पाहतोय. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. ओहो पुन्हा डाऊन साईडला बॉलला डीप मध्ये फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न आहे. प्रोटेक्शन त्या ठिकाणी सेट आहे, त्याच्याकडे मिस्टेक झाली. दुसरा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. नो डाऊट डेफिनेटली 2 धावा देखील त्या ठिकाणी पलून पूर्ण केल्या जातात. 2 धाब्यांच्या मदतीने धावफलकावरती सध्या आपण पाहिलं धावसंख्याची मात्र फक्त आणि फक्त जाऊन पोहोचले 4 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक असेल. सध्या अवघड होत चालले बॅटिंग करत टीम जय भोळे कोरावळे संघासाठी, कारण की या ठिकाणी पाहिलं तर प्रत्येक बॉलवर अटॅक चढवावा लागेल. आणखीन 35 धावसंख्येची आवश्यकता असेल. 13 बॉल आणि 35 धावसंख्या. सध्या पुन्हा एकदा डीप मध्ये फॉरवर्ड केले मिड विकेट क्षेत्रामध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल की नाहीये, परंतु तुकाराम धुमालच्या बॅटमध्ये देखील हवी तशी कामगिरी पाहायला मिळत नाहीये आणि मोठे फटके येत नाहीये. शांत ठेवायचं काम षटक क्रमांक 1 मध्ये वैभवने क्षमता केलाय, परंतु आता परिस्थितीचा विचार केला तर जय भोळे कोरावळे या संघाची नाजूक अवस्थामध्ये आपण पाहतोय जरूर, परंतु या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी सागर शिंगोळे या खेळाडूला आक्रमकता धारण करावी लागेल. आता मॅच मध्ये थोडं संकट आलंय, संकटाच्या छायेत आता जय भोळे कोरावळे या संघाला जरूर पाहतोय, परंतु इथनही कमबॅक करावा लागेल, कारण की आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी, आपल्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी या ठिकाणी लढावा लागेल. लढणं आहे मंजूर हे मात्र जय भोळे कोरावळे या संघाला, परंतु आता षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहिलं तर समीर भोईर बॉलिंग मार्कवर आलाय. सध्या आपण पाहिलं तर जेव्हा टीम संकटात असते बांदिवली संघ, तेव्हा एकच नाव आठवतं, त्याचं नाव म्हणजे समीर भोईर, परंतु जेव्हा मात्र जय भोळे कोरावळे संघ जो मात्र अडचणीत असो तेव्हा मात्र प्रत्येक वेळी संकटाचं निराकरण करण्यासाठी हे 2 खेळाडू असतात. एका साईडला तुकाराम धुमाल आणि त्याच्या सोबतीला आपण पाहिलं तर सागर शिंगोळे. पहिलाच बॉल ड्राईव्ह करायचा प्रयत्न, यावेळेस इथे पाहिलं तर क्षेत्ररक्षक थोडा फ्लंबर झाला, मिस्टेक झाली. वाईडिश लोंगामध्ये कॅप शोधला होता, एकच सिंगल ची मात्र इकवडली जाईल. आणखीन मात्र मॅच मध्ये पाहिलं तर रंगत वाढत चालली. प्रत्येक बॉल जसं जसं पडत चालत तसं प्रेशर आणि प्रेशर या ठिकाणी मी जे मात्र येताना आपण बॅटिंग करताना टीम जय भोळे कोरावळे या संघावर पाहतोय, परंतु इथून कमबॅक करावा लागेल. आता षटकार चौकाराची भाषा इथे बोलावं लागेल सागर शिंगोळे या बॅटरला. ओहो अगदी खोळ्यात बॉल होता, वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर करताना देखील आपण क्षमता समीर भोईरला पाहतोय. डॉट बॉल आलाय, डॉट बॉलने आणखीन चिंता वाढवली जाते जय भोळे कोरावळे या संघाची.
तर समीर भोईरने जर विकेट हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट केली तर रोहित सासे याच्याकडनं तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. ऑल वेलेज शॉर्ट फाईन लेग मध्ये बॉल ट्रॅव्हल केलाय, परंतु त्या ठिकाणी पाहिलं तर एक सिंगल जी मात्र इक्वली जाईल घेतली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीने फलकावरती धावसंख्या सध्याच्या घडीला जी मात्र जाऊन पोहोचले फक्त आणि फक्त 6 या आकड्यावर 7 असेल. एका विकेटच्या मोबदल्यात समीर भोईर नेक्स्ट बॉल. सध्या अडचण आता निर्माण केली आहे जे बोली कोरावल्या संघाच्या खेळाडूंवर. ओहो, डिरेक्टली हिट आजसाठी ओळखलं जातं, यासाठी नाव घेतलं जातं समीर भोईरचं. आणि नक्कीच आणखीन एक महत्वपूर्ण विकेट. तुकाराम धुमाल बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर आकाश. अष्टपैलूची कामगिरी आकाश या खेळाडूची देखील पाहायला मिळत असते. आता सध्याच्या घडीला अडचण मात्र निर्माण झाली आहे बॅटिंग करत असताना टीम जय बोले कोरावले या संघावर. काय घडेल मॅच मध्ये, काय बिघडेल मॅच मध्ये, येणारे बेल या ठिकाणी सांगून जाईल. परंतु सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर अडचणींना सामोरे जावं लागते या बॅटिंग करत असताना टीम जय बोले कोरावले या संघाला. सागर शिंगोळेकडनं भरपूर अपेक्षा असते, परंतु अपेक्षांचं ओझं घेऊन मैदानामध्ये बॅटिंग करतोय, परंतु हवी तशी कामगिरी देखील या ठिकाणी पाहायला मिळत नाही. चांगला बॉल अबलेस लाऊड अपील केली जाते आणि पंचाने देखील दाद स्वीकार केले. विकेटचं पतन, महत्वपूर्ण विकेट. 1 मोर बिग विकेट डाऊन. आणखीन एक धक्का बसतो बॅटिंग करत परिस्थिती थोडीशी ढासळलेली पाहतोय बॅटिंग करत टीम जय भोले कोरावल्या संघाची. आता संकटाच्या छायेत आता आपण जय बोले कोरावल्या संघाला पाहतोय, परंतु इथनही हा मॅच आपल्यापर्यंत आणू शकते. प्रत्येक बॉलवर इथे चौकार आणि षटकाराची भाषा बोलावी लागेल. हो यावेळेस इथे पाहिलं तर आणखीन एक चांगला बॉल, चांगला टप्पा, चांगली लाईन या ठिकाणी शोधले. त्या टप्प्यावरती इथे गोलंदाजी करताना देखील आपण समीर भोईरला पाहिलं. पाहता 2 ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये धावफलकावरती धावसंख्या मात्र फक्त आणि फक्त 7 या आकडेवर. अजूनही मात्र या मॅच मध्ये जर पाहिलं तर 6 बॉल शिल्लक असतील आणि 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 32 धाब्यांची आवश्यकता असे मोठा आव्हान आहे. अडचण देखील भरपूर आहे. सध्या थोडीशी चिंतेची बाब आता बनली असे. डगआउट कक्षामध्ये देखील शांततेचं वातावरण या ठिकाणी तयार होताना पाहतोय जय बोले कोरावल्या संघावर. षटक क्रमांक 3 मध्ये आता कोणाला पाचार दिलं जाईल. 6 बॉल 32 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि नयन या गोलंदाजावर या ठिकाणी विश्वास संपादित केलाय. पहिलाच बॉल यावेळेस इथे क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर करताना आपण गोलंदाज नयनला पाहतोय. अप्रतिम इथे गोलंदाजी, अप्रतिम टप्पा शोधलाय. जबरदस्त इथे गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये इथे मागील मॅच मध्ये देखील भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती. त्याच अनुषंगाने इथे सुरुवात दमदार पाहायला मिळते. आणखीन एक डॉट बॉल. आता मात्र जणू काय हा सामना सोडलाय की काय जय बोले कोरावले या संघाने, कारण की 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये
जिंकण्यासाठी खऱ्या अर्थाने पाहिलं तर 32 धावसंख्येची आवश्यकता असेल. अजून तरी टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं, इंटरनॅशनल क्रिकेट म्हटलं की असे कारनामे अजून तरी पाहायला मिळाले नाही आहेत. 6 बॉलला 38 धावसंख्येची आवश्यकता असताना तो कारनामा एक झाला होता, तो घडला होता. परंतु त्यानंतर अजून तरी असा काही कारनामा इथे टेनिस बॉल असो की इंटरनॅशनल असो असं काही कारनामा पाहायला मिळत नाही. एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 8 या आकड्यावर नेक्स्ट मॅच जगदंब सासने आपल्याला फिल्डिंग करायची आहे. आपण देखील रेडी राहायचं आहे. शेवटच्या 3 बॉलमध्ये मोठे फटके आपल्यास विजयाचं अंतर कमी करणारे हे षटकार चौकार इथे पाहायला मिळतील का? आणि हा षटकाराला दिलासा देणारा षटकार मानायला हरकत नाही. बॅटिंग करण्यासाठी टीम अजय बोले कोरावले या संघाकरिता अजूनही मात्र 2 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील. चला वेल वाचवा वेल मांदिवली संघ. शेवटचे 2 बॉल. प्रथमतः आपण खेळाच्या पूर्वार्धामध्ये पाहिलं तर प्रकाश अर्थात भावड्या याच्या बॅटमधून हवी तशी कामगिरी पाहायला मिळाली नाहीये. सागर शिंगोळेने देखील आपल्या संघाची साथ सोडली. त्यानंतर टीडी अर्थात तुकाराम धुमाल आणि देखील आतापर्यंत तो संघर्षमय खेळी जरूर करतोय, परंतु त्याच्या बॅटमध्ये देखील हवी तशी कामगिरी पाहायला मिळत नाहीये. व्हाईट बॉलला एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. आज अनुषंगाने बांदिवली संघ आता मजबूत स्थितीमध्ये या मॅच मध्ये पाहतोय. आणखीन एक उडवला बिगिट करायचा प्रयत्न आणि बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. आणखीन एक आलाय षटकार. थोडस विजयाचं अंतर कमी करणारा हा षटकार मध्ये पाहायला मिळतोय. त्याच अनुषंगाने एक दमदार विजय प्रस्थापित करताना आपण जय हनुमान बांदिवली या संघाला पाहतोय. पाहता 3 ओव्हरचा देखील खेळ समाप्त झाला आणि आपण मॅन ऑफ द मॅच कडे जातोय. नो डाऊट मागील मॅचचा हिरो समीर भोईर आणि पुन्हा एकदा जबरदस्त अष्टपैलूची कामगिरी ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली तोच समीर भोईर पुन्हा एकदा ठरतोय मॅन ऑफ द मॅच सन्मानकरी. या समीर भोईर आपण चला सासने संघ आपण आपली फिल्डिंग लवकरात लवकर सेट करा. समीर भोईर आपण या मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड या ठिकाणी स्वीकार करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या लगेचच. नेक्स्ट मॅचला सुरुवात कॉम्बॉक्स मध्ये करूया. परिवर्तन तिथे जोडले जाते आमचे साथी समालोचक मित्र. समीर भोईर यांनी त्यांचा सामनावीर प्रमोद भोईरला डेडिकेट केलेला आहे. सो विनंती आहे प्रमोद या आपण तो सामनावीर पुरस्कार स्वीकारा. चला रोहित सासे आपल्या शुभ हस्ते सामनावीर पुरस्कार वितरित करा प्रमोदला. ओपनिंग पेअर पाठवा ओमकार स्पोर्ट्स मानिवली आणि त्यांच्या विरोधात जगदंब सासने. एक्स्ट्रा सामना आहे जो आपण कव्हर करतोय. यानंतर यातील विजेता संघ आम्ही देवपेच्या विरोधात इनॅक्शन असेल. वेलकम बॅक. सर्वांचं स्वागत. दत्तकृपा चषक 2026 रजनी अंगामातील क्रीडा स्पर्धेचं दुसरं पर्व. आजची दुसरी रजनी. पहिला डाव सुरू होतोय. ओपनिंग पेअर मैदानात दाखल झालेले आहे. हरेश कडव आणि त्याची सोबत देतोय सलामीवीराच्या भूमिकेत तन्मय, तर गोलंदाजीसाठी हर्षद कापडी सज्ज होत आहेत.
सामना सुरू होतो 3 ओव्हरची मॅच. जसा पहिला बॉल पडेल टाइम काउंटर स्टार्ट होईल. 2 षटकार एनी कॉस्ट तुम्हाला 10 मिनिटाच्या आत टाकणं बंधनकारक असेल. ओमकार स्पोर्ट्स मानिवली आणि त्यांच्या विरोधात जगदंब सासने हे दोन संघ सध्या आमने सामने आहेत. पहिल्या सामन्यात लो स्कोरिंग बॅटलमध्ये दावा डिफेंड करत असताना विजय नोंदवला होता. जन्मन आंबेलेपाड्याच्या विरोधात जगदंब सासनेनं बॉलिंग युनिट या टीमकडे तगडे, तर समोर मात्र ओमकार स्पोर्ट्स मानिवली टीमला आपण इनॅक्शन बघत आहोत, ज्यांनी यापूर्वी आदर्श DS11 जय बाजीराव डोंगरडावे बीच्या विरोधात 53 धावेचे यशस्वी संरक्षण करत असताना तो सामना जिंकला होता. हे दोन संघ आमने सामने आहेत. मॅच इज ऑन. सामना सुरू होतोय. ऑफिशियल अंपायर्स रेडी आहेत. ओपनिंग पेअर लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. तन्मयकडे स्ट्राईक आहे, हरेश नॉस्ट्राकर एंडला. गेम इज ऑन, मॅच इज ऑन. या दोन्ही टीमला देऊयात या सामन्याच्या दृष्टिकोनातून ऑल द बेस्ट. बॉलिंग मार्कवर आपण बघत आहोत हर्षद कापडीला. वेग आहे या गोलंदाजाकडे. पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त परफॉर्मन्स त्याचा राहिला होता. गेम इज ऑन. पहिलाच बॉल अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, हवं तसं टायमिंग नव्हतं, मिडलेग नव्हतं. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअरलेग कडे बॉल मात्र मार्गस्थ होतं. पहिल्या बॉलवर आले एक सिंगल धाव आणि महत्वाच्या सामन्यात ओमकार स्पोर्ट्स मानिवली क्रिकेट संघाचं सांघिक खातं खुलं झालेलं आहे. पहिल्याच बॉलवर धावसंख्येचा होतो. श्री गणेशा फील्ड पोझिशन मध्ये आता बदलाव. पहिला बॉल बरोबर एक्झॅक्ट टाकलाय तो 1 वाजता. 1 धाव झालेली आहे पहिल्याच बॉलवर कंप्लीट. तन्मयचं व्यक्तिगत खातं खुलं झालेलं आहे. हरेशकडे आता स्ट्राईक आहे. यावेळेला समोर ड्राईव्ह केला बॉल. चांगला ऑफ ड्राईव्ह दाखवत असताना लॉंग ऑफला बॅकअपसाठी ओमकार उपस्थित झालेत. मिळेल ते एक सिंगल धाव. सिंगलपेक्षा जास्त मात्र काही नसेल, अधिक काही नसेल. सो स्कोर सिंगल सहित आपण बघत आहोत सध्या 2 ऑन बोर्ड. 2 धावा सध्या स्कोर बोर्डवर. लेफ्ट बॅटर तन्मय पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला. 2 बॉल 2 सिंगल आलेले आहेत. ऑफटॉपच्या बाहेरचा बॉल छेडखानी करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेत दुसऱ्या प्रयत्नात देशी रक्षकानं झेल पकडलाय. फलंदाज बाद. हर्षद यांना मिळतंय पहिले सुयश. पहिला हादरा लागलाय 2 वर ओमकार स्पोर्ट्स मानिवलीला. तन्मय पहिल्या सामन्याचे सामनावीर परत आहेत माघारी. फलंदाज बाद. नवीन बॅटर बॅटिंगसाठी प्रवीण भाकरे दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 2 ला सध्या पहिला धक्का बसलेला आहे. ओमकार स्पोर्ट्स मानिवली टीम पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त विजय त्यांनी नोंदवलाय. पण ज्या टीमनं आज आपल्या बॉलिंग परफॉर्मन्सनं प्रेक्षकांना प्रभावित केलेलं आहे, अर्थातच जगदंब सासने टीमचं तगडं चॅलेंज त्यांच्या समोर आहे. पहिली विकेट नुकताच काढली ती गोलंदाज हर्षदनं कॉन्फिडन्स त्याचा दुणावलाय. पहिल्या षटकाचे बॉल बाकी आहेत अजूनही 3 बॉल तयार. राऊंड विकेट. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल विथ द अँगल. थोडी हरकत करत निघालाय थेट यष्टी रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉलची झाली आहे सांगता. विकेट जशी कॅरी झाली सध्या कॉन्फिडन्स आपण बघत आहोत दुणावलाय तो गोलंदाज हर्षद कापडीचा. वेग आणि त्याचबरोबर अनुशासन आणि सातत्यता त्याच्या माध्यमातून आपण बघत आहोत. डॉट बॉलचे झाले सांगता. धावसंख्या स्थिर. अवघ्या 2 धावा धावफलकावर. स्टील 2 टू गो. यावेळेला चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न. रनआउटचा चान्स नॉस्ट्राकर एंडला. फिल्डर्स बॅकअपसाठी आले नाही. नो बॉलचा सिग्नल आलाय सिरीज. बीमर +1. स्लोवर 1चा प्रयत्न होता. बोटांमध्येच बॉल फसला. त्याच कारणासह आता पंचांनी नो बॉलचा सिग्नल दिलेला आहे. नो +1. नो बॉल आलाय. त्याचबरोबर आले एक सिंगल. एक्स्ट्रा 2 धावा. स्कोर सध्या 4. नेक्स्ट बॉल फ्रीट. संधी आता बनली आहे ती हरेश कडवला. पाय सध्या संधीचं सोनं त्याच्या वतीनं केलं जाईल का. स्टील 2 टू गो.
4 धावा सध्या स्कोरबोर्डवर. फ्रीड बॉल राऊंड विकेटनं आणखीन एक चांगला बॉल विथ द अँगल. राऊंड विकेटनं थोडी हरकत करत निघालाय तो थेट यष्टी रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉलची झाली सांगता. फ्रीड बॉलवर पुन्हा एकदा होते छोटेखानी कमबॅक गोलंदाज हर्षद कापडीकडून. धावफलक सध्या स्थिर आहे. स्कोरबोर्डवर टोटल सध्या 4 स्टील 1 टू गो. ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न होता हवं तसं टायमिंग झालं नाही. इनफिल्डला बॅकअप आले राकेश कडून. डायरेक्ट किटी दिलाय मात्र आता ओव्हर थ्रो जरूर झाला होता. बॅकअप केलेला एकच धाव ओव्हरची झाली सांगता. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकात अवघ्या 5 धावा आलेल्या आहेत आणि त्या मोबदल्यात एक महत्वाची विकेट इन्फॉर्म बॅटर तन्मयची विकेट गमावली आहे ते ओमकार स्पोर्ट्स मानिवली क्रिकेट संघानं. चला नेक्स्ट मॅच साठी रेडी राहा. आम्ही देवपेकर देवपे